रागादिरोगान् सततानुषक्तान् शेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदान् जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै। ब्रह्मा स्मृत्वायुषो वेदं प्रजापतिमजिग्रहत् सोऽश्विनौ तौ सहस्राक्षं सोत्रिपुत्रादिकान् मुनीन् तेऽग्निवेशादिकांस्ते तु पृथक् तन्त्राणि ते निरे ब्रह्मणो हि समारब्धा मात्रे अद्येषु पूजिताम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् आयुर्वेदरतं वन्दे माधवाख्यं महागुरुम् आयुर्वेदामृतं सर्वं शिष्येभ्यो यः प्रदत्तवान् द्रष्टाज्ञानी दृष्टकर्मा कृतकर्मा तथैव च अध्यापको ऋषश्रेष्ठो महान् संशोधकस्तथा गुणैरेतैः समुदितैः यत्कार्यं प्रतनोति सः समुद्ध्यर्थं हि कार्यस्य वयं नु प्रयतामहे। या कार्यक्रमाच्या विषयी जेव्हा प्राथमिक बोलणी झाली त्यावेळेला संघटनेचं जे शॉर्ट फॉर्म आहे अप्पा, तो ऐकल्यानंतरच मला असं वाटलं की दातार गुरुजींनीच बोलवले. कारण ज्या काही आधुनिक काळातल्या आपण ज्यांना ऋषी म्हणू, म्हणजे ऋषितुल्य जीवन जगलेल्यांपैकी अप्पा हे एक होते. आणि ते देहात असताना त्यांच्याकडून शिकण्याची संधी आम्हाला मिळाली. माझे दोन्ही गुरु म्हणजे वैद्य कोलटकर सर आणि वैद्य गाडगीळ सर, ज्यांच्याकडे क्लिनिकमध्ये जाऊन मला शिकायची संधी मिळाली, हे दोघंही आप्पांचे विद्यार्थी शिष्य. आणि त्यामुळे साहजिकच ते आमच्याकडेही आलं आणि प्रत्यक्ष आप्पांच्या हाताखाली राहून त्यांच्या घरी राहून शिकण्याची संधी मला सांगलीमध्ये प्राप्त झाली. आणि हा सगळा विषय म्हणजे मी थोडासा हे बोलवून आल्यानंतर नॉस्टॅल्जिक झालो म्हणता येईल. आणि ते दिवस आठवले सगळे. म्हणजे खाडीलकर वाडा जेव्हा वाडा होता आणि तेवढ्याच ह्याच्यामध्ये 2 रूममध्ये आप्पांचा सगळा संसार असायचा. त्यातच औषधीकरण चालायचं, त्यातच काढे करणे वगैरे हे सगळं मधल्या मोकळ्या जागेमध्ये. हा सगळा विषय सगळा पुन्हा एकदा म्हणजे त्या काळात मी गेलो. आणि त्यामुळे ही संधी दवडायची नाही हे तेव्हाच ठरवलं. फक्त माझी विनंती एकच होती त्यांना की 1 आठवडा आधी आणता आलं तर बघा, कारण 31 तारखेपासून कॉलेज सुरू आहे आणि मी खराखुरा पूर्णवेळ अध्यापक आहे. आणि ते गेली 23 वर्ष काम जे चालू आहे ते कोलटकर सरांच्या प्रेरणेने चालू आहे. म्हणजे पूर्णवेळ अध्यापनाला त्यांनी आम्हाला लावलेलं आहे. आणि जे आपल्याला कळलं ते दुसऱ्याला सांगितलं की जास्त चांगलं कळतं, असं त्यांचं एक म्हणणं असायचं. म्हणजे चरकांनी 3 प्रकारचे ज्ञानोपाय सांगितले. त्याच्यामधले अध्ययन हा एक विषय आहे, तो आपल्या आपल्या वकुबानी करत असतो. तद्विद्य संभाषा अशा प्रकारच्या कार्यक्रमांमधून वगैरे होत असतात. 3रा ज्ञानोपाय बऱ्याचदा विद्यार्थी दशेत आपणच त्याला बिचकून असतो, पण तो शिकण्याचा खरं तर सगळ्यात चांगला मार्ग आहे, तो म्हणजे अध्यापन. म्हणजे सरांचं नेहमी असं सांगायचं असायचं की दुसऱ्याला शिकवल्यावर आपण जास्त चांगलं शिकतो. कारण ही मोठी जबाबदारी असते. समोर 50-60 वेगवेगळ्या विचारांचे वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून शिकून आलेले विद्यार्थी आहेत आणि त्यांच्या गळी तुम्हाला तुमचा मुद्दा उतरवायचा आहे. ही एक वेगळी कसोटी असते. त्यामुळे अध्यापन जेव्हा आपण करतो त्यावेळेला आपण त्या 50 लोकांच्या डोक्याने त्या मुद्द्याचा विचार करतो असं मला वाटतं. आणि मग आपला मुद्दा मांडायला जातो. आणि तो एक निरंतर शिक्षणाची चांगली पद्धत आहे. म्हणून त्रिविध ज्ञानोपायामध्ये चरकांनी अध्ययन, अध्यापन आणि तद्विद्य संभाषा हे 3 ज्ञानोपाय सांगितले. त्यामुळे कोणी असं वाटून घेऊ नका की लहान तोंडी मोठा घास. आपल्याला ज्या स्तरावरती जे काही समजतं ते दुसऱ्याला शिकवावं असं आम्हाला सर सांगायचे. आणि त्यामुळे ते घास तेव्हापासून घेतोय मी. माझ्या सेकंड इयरला असल्यापासून टीका वाचन ज्युनियर विद्यार्थ्यांचं घेत होतो. त्यामुळे तसा टीचिंगचा एक्सपिरियन्स म्हणलात तर 88 सालापासूनचा आहे. म्हणजे आपल्याला काय कळतं हा विचार करायचा नाही. जे जे आपण अशी ठावे ते सकल जनांशी रेटावे, उल्लू करूनही सोडावे सकळ जन, असा मंगेश पाडगावकरांनी दासबोधाच्या धर्तीवर लिहिलेला उदासबोध आहे. तर तो फॉलो करायचा. काय लोक हसतील आपण चुकीचं काय बोललो तर त्याचा विचार करायचा नाही.
पण आपण चुकीचं बोललोय हे तरी समजेल आणि करेक्ट कसं करायचं ते समजेल. तर त्यामुळे हा विषय सगळा त्या बाजूनी चालू आहे अध्यापनाचा जो आहे तो. आणि म्हणून मी पूर्ण वेळ अध्यापनात आहे आता अजून सुद्धा, म्हणजे क्लिनिकल सब्जेक्ट असून सुद्धा. आणि जे काही शिकवतो ते संहितेला धरून शिकवतो. संहितेच्या बाहेर काही शिकवत नाही, बोलत नाही. काय चिकित्सेचा विषय शिकवत असून सुद्धा मॉडर्नला टच न करता शिकवण्यासाठी माझं लौकिक आहे. काही विद्यार्थी इथं बसलेले आहेत, तेही बघतात. माझ्या हातामध्ये कधीही डेव्हिडसन, हॅरिसन असे पुत्र नसतात. माझ्या हाती फक्त चरक, सुश्रुत किंवा वाघवट असतो. आणि म्हणूनच विषयाचं नाव तसंच दिलेलं आहे की संहिता बेस्ड क्लिनिकल एक्सपिरियन्सेस. ग्रंथ काय सांगतो आणि त्याप्रमाणे आम्ही विचार काय करायला पाहिजे. आम्हाला समोर येणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला ग्रंथ आमचे देऊ शकतात. हा पहिला विश्वास ठेवून आपण पुढे जायचं. चरक ज्या वेळेला असं म्हणतायत की शस्त्रम शास्त्र आणि सलिलम गुणोदोष अपेक्षते पात्रापेक्षिणी अतः प्रज्ञाम चिकित्सार्थम विशोधयेत, त्याचा अर्थ नेमका समजून घ्या. आमच्या बुद्धीचं विशोधन पहिलं झालं पाहिजे. आजच्या काळामध्ये विशोधन म्हणजे काय करायचं तर 12वी पर्यंत जे काही शिकलेलं आहे ते सगळं विसरायचं. ते सगळं रिकामं करायचं डोक्यातनं, पाटी कोरी करायची आणि मग आयुर्वेद शिकायला लागायचं. तरच तो तुम्ही ऍक्सेप्ट कराल मी सांगतो. आता प्रॉब्लेम मोठा हा आहे की आम्हाला त्या पार्श्वभूमीवरती हे बघायचं ची सवय लागली आणि त्यामुळे काही कळत नाही. आणि परिस्थिती दुर्दैवाने अशी झालेली आहे की धोबी का कुत्ता ना घर का ना घाटका. पास होऊन ज्या वेळेला आमचे विद्यार्थी बाहेर पडतात एमडीच्या स्तरापर्यंत परिस्थिती फार भीषण आहे. हीच अशीच आहे की आयुर्वेद नेमका समजलेला नसतो आणि ॲलोपॅथी वापरायची परवानगी जरी असली तरी वापरताना पूर्ण ज्ञान नसतं. आपण अर्ध्या अळकुंडाने पिवळे विद्वान आहोत त्यातले. त्यामुळे जॅक ऑफ ऑल ट्रेड्स बट मास्टर ऑफ नन ही परिस्थिती आहे. आणि ती बदलायची असेल तर सगळ्यात पहिलं काय करायचं तर ग्रंथाला शरण जायचं. संहिता हातात घ्यायच्या, त्या संहितांवर प्रेम करायला शिकलं पाहिजे. त्या संहितांमध्ये सांगितला गेलेला प्रत्येक शब्द हा माझ्यासाठी कुणी काय वाटेल ते म्हणू दे बाबा वाक्यम प्रमाणम आहे असं मी मानल्याशिवाय, म्हणजे मी बऱ्याचदा आमच्या विद्यार्थ्यांना सांगतो, संहितांना शिव्या घालणाऱ्या लोकांना मला एक विचारतो मी की तुमच्या आई वडिलांना शिव्या घातलेल्या तुम्हाला चालतात का? मग तुमच्या ग्रंथांना शिव्या का घालताय? ते आईबापच आहेत तुमचे, कोण शिकवणार आहे तुम्हाला? शास्त्र हे गुरुमुखातून शिकावं असं म्हणतात. शास्त्रम गुरुमुखोत गिरणम आदाय. पण पुढचं काय आहे? उपास्यचे असकृत. असकृत याचा अर्थ पुन्हा त्याचं परिशीलन तुम्ही करत राहिलं पाहिजे. एकदा गुरूंनी सांगितलं पुढं काय तर त्याच्याविषयी आम्ही सतत विचार चिंतन मनन चालू ठेवलं पाहिजे आणि नवीन विचारांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि मग दुसरी ओळ महत्वाची येतली यः कर्म कुरुते वैद्यः स वैद्यः. असं करून जो कर्म करतो तो वैद्य आहे. अन्य कोण आहेत? अन्य तू तस्कर आहा. तस्कर शब्द आता ज्या हे अर्थासाठी वापरला जातो ते सगळे अर्थ त्याच्यात येतात, चौराहापासून स्मगलर पर्यंत. त्यामुळे ज्यांनी गुरुमुखातून शास्त्र ऐकलं नाही, म्हणून मी म्हणलं पहिल्यांदाच मी आप्पांना वंदन का करतोय, कारण थेट त्यांच्या मुखातून ऐकायला मिळालं आम्हाला. आणि त्यामुळे श्रद्धा शास्त्रावरची भक्ती ही काय असते ही जवळून पाहायला मिळाली. आणि हे संस्कार विद्यार्थी दशेत होणं खूप महत्वाचं असतं. अशी एखादी तरी व्यक्ती आपल्या प्रत्येकाच्या संपर्कात विद्यार्थी दशेत जर आली तर आपलं आयुष्य बदलू शकतं. आणि आम्ही सुदैवी आहोत की आमच्या आयुष्यामध्ये एक नाही अनेक व्यक्ती अशा आल्या. आणि त्यामुळे एक दृढ विश्वास असा निर्माण झाला की आयुर्वेद है तो मुमकिन है. सध्याची पॉप्युलर हे काय स्लोगन, मोदी है तो मुमकिन है. आमच्यासाठी संहिता है तो मुमकिन है.
आयुर्वेद है तो मुमकिन है. तर ह्याच्यावर पहिल्यांदा विश्वास बसला पाहिजे. म्हणजे मग आपण ग्रंथाधारित अनुभवांकडे जास्त चांगल्या डोळसपणे बघत राहू आणि प्रत्येक ठिकाणी ग्रंथाला शरण जाऊ. अडचण आली की ग्रंथाला शरण जायचं. आजच्या थोडंसं विषयाकडे यायला सुरुवात करूया. पहिली प्रिफेस थोडी अशासाठी सांगितली की जे काही बोलणार आहे त्याला संहितांचे आधार देतोय आणि त्याचे क्लिनिकल एक्सपिरियन्सेस जसे जसे मला येत गेले ते मध्ये मध्ये सांगत जाईल. वातव्याधीच्या बाबतीमध्ये मगाशी म्हणलं तो की चिकित्सेत प्रज्ञेचं विशोधन करायला वातव्याधी हा सगळ्यात चांगला विषय. कारण ज्या वाताच्या व्याधीला दुरुस्त करायचा आहे तो वात दिसतच नाही, पण आहे असा विश्वास मात्र ठेवावा लागतो. संधिगत वात दिसतो का, संधीतला वात मला काढून दाखवा, असं जर उद्या कोणी चॅलेंज दिलं, शक्य आहे? नाही. आम्ही तर्कसंग्रहापासून या वायूचं वर्णन शिकत काय आलो? रूपरहित स्पर्शवान वायू. स्पर्शाने कळतो पण रूप नाहीये. डोळ्यांना दिसतो का, पण उत्मात किती. वाताला समोर ठेवूनच लिहिलेलं वाङ्मय बघा किती आहे. चरकांना सूत्रस्थानामध्ये वातकला कली अध्याय लिहावा लागला. वाताला सुद्धा कलेनी शिकावं लागलं. त्याच्या कलाकलानीच घ्यावं लागतं. आणि त्या कलाकली अध्यायाचं एक आत्ताच्या काळातली निरुक्ती की वाताच्या कलाकलानी घेऊनच चिकित्सा करावी लागते. तुमचा जोर त्याच्यावर चालणार नाही. आणि दिसत तर काहीच नाही पण चिकित्सा तर करायची आहे. कुठल्याच वातव्याधीमध्ये वात दिसणार नाहीये पण चिकित्सा करायची. म्हणजे वैद्याचा विश्वास एकतर बसेल नाही तर बसणार नाही, कायमचा ओढेल, असा वातव्याधी आहे. मगाशी सुरुवातीला प्रस्तावनेत मॅडमनी उल्लेख केला की वैद्याला वात आणतो तो वातव्याधी. खरी गोष्ट आहे. आणि उक्त आणि अनुक्त अनेक प्रकारचे व्याधी आणि समोर येत राहत आहेत. उक्त वातव्याधींची सुद्धा आत्ताच्या काळातली जी प्रेझेंटेशन्स आहेत ती बदललेली आहेत. कारण हेतू बदलले की त्याप्रमाणे संप्राप्ती बदलली. यथा निदान दुष्टेन दोषेण यथा चानुविसर्पता. आता यथा दुष्टेन दोषेणच बदललं तर अनुविसर पण बदलणार का नाही? निर्वृत्ती या अमयस्य बदलणार का नाही? म्हणजे ग्रंथोक्त पिक्चर किती प्रकारच्या वातव्याधींमध्ये आज बघायला मिळते, तशीही परिस्थिती नाही. म्हणजे आम्हाला संहितांचा आधार घेऊन वातव्याधी आजच्या पर्स्पेक्टिव्हने शिकायला लागणार आहे. हे एक वेगळं मोठं आव्हान आहे आत्ताच्या पिढीसमोर. मार्गदर्शक संहिता असतील पण त्या तुम्हाला गाईडलाईन दाखवतील. शास्त्रम ज्योतिही प्रकाशार्थम. चरक पुढे सांगतायत आमच्यावर जास्त विसंबून राहू नका. दर्शनम बुद्धिरात्मनः. स्वतःच्या बुद्धीने बघा. मी दिवा पेटवलेला आहे इथं. प्रत्येकाने ते दिव्याच्या प्रकाशात काय बघायचंय त्याचं त्यांनी ठरवायचंय ना. रादर त्याचा तोच ठरवतो. मग स्वतःची बुद्धी काय आहे त्यांनीच तुम्हाला जे दिसणार आहे ते दिसणार आहे. आणि ताभ्याम भिषक सुयुक्ताभ्याम चिकित्सन नापराध्यते. तिथं तो ताभ्याम म्हणजे दोन प्रकारच्या बुद्धी आहेत असं चक्रपाणी म्हणतात. एक सहज बुद्धी आणि दुसरी वैनायकी बुद्धी. वैनायकी बुद्धी म्हणजे कुठली? शास्त्राभ्यास कृता मती. ही शास्त्राच्या अभ्यासातनं तयार झालेली बुद्धी. आज झाली का नाही ते आपली आपण ठरवायची. नाही असेल तर करायची तयार. आणि हे दोन्ही बुद्धी ज्या वेळेला, कारण सहज बुद्धी आपल्या हातात नसते. जे काय आपण घेऊन आलो जन्माला ती वाढवणं आपल्या हातात नाही. आपण कुठली वाढवू शकतो? शास्त्राभ्यास कृता मती वाढवू शकतो. ती जेवढी वाढवू तेवढे आमचे चिकित्सेतले अपराध कमी होतील. हा या चरकाच्या श्लोकाचा मतितार्थ आहे. तर वाताच्या संदर्भामध्ये विचार करत असताना हे सगळं पिक्चर, क्लिनिकल पिक्चर असं आहे की उक्त वातव्याधींच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रेझेंटेशन्स बदलली, प्रस्तुती बदलली. अनुक्ताविषयी काय विचार करायचा ते मी थोडंसं शेवटी व्याख्यानाच्या शेवटी घेणार आहे विषय. मार्गदर्शन दिलेलं आहे, वापरायचं कसं ते आपल्यावर आहे. म्हणजे मॉडर्नचा अभ्यास करावा का नाही, इन्व्हेस्टिगेशन बघावी का नाही, बघावी. मी आमच्या विद्यार्थ्यांना कायम नेहमी सांगतो की त्याचं इंटरप्रिटेशन आयुर्वेदिक करण्याचा प्रयत्न कर. कारण तुला चिकित्सा आयुर्वेदाची करायची आहे. उद्या न्यूरोपॅथी
ॲक्झोनोन्यूरोपॅथीचा रिपोर्ट घेऊन आला पेशंट, नर्व कंडक्शन स्टडीचा, मी चिकित्सा ॲक्झोनोन्यूरोपॅथीची करणार आहे का? मला त्याचं आयुर्वेदिक इंटरप्रिटेशन तयार करावं लागेल आणि मगच चिकित्सेचा मार्ग सापडेल. तर ह्यासाठी आम्हाला इमेजिंग टेक्निक्स किंवा मॉडर्न इन्व्हेस्टिगेशन्सचं अपथ्य असण्याची गरज नाही. काय आम्ही इंटरप्रिटेशन काय करतो हे महत्वाचं. तर त्या दृष्टीने वात कलाकली अध्याय स्वतंत्र लिहिला. निदान आणि चिकित्सा पित्तव्याधी श्लेष्मव्याधी निदान नाही आलेली, पण वातव्याधी निदान, वातव्याधी चिकित्सा सगळ्या संहिताकारांनी वेगळ्या लिहिल्या. सुश्रुतांनी वातव्याधी चिकित्सा आणि महावातव्याधी चिकित्सा असे 2 अध्याय घातले. या सगळ्या गोष्टी एक गोष्ट अंडरलाईन करतायत की वात हा महत्वाचा आहे. व्याधी निर्माणाची जी प्रक्रिया आपल्याकडे षटक्रियाकालांच्या स्वरूपामध्ये सांगितली, त्यात जर तुम्ही बघितलं तर थेट उल्लेख वाताच्या इन्व्हॉल्वमेंटचा हा प्रसरामध्ये येतो. प्रसर या अवस्थेचं वर्णन जर सुश्रुतातलं बघितलं, सूत्रस्थान अध्याय 21, मी जाता संदर्भ किंवा अध्याय सांगत जाईल, कारण काही वेळेला आपण पाठ्यपुस्तकातनं अभ्यास करून जर पास झालेले असू तर मूळ संहितेकडे ओढा नसतो, म्हणून सांगून जातो. ते त्याच पत्त्यावर जाऊन वाचा, काय इतरत्र वाचू नका, आणि वाचताना सटीक वाचा. आणि टीकाकार जे स्पष्टीकरण देतो ते बऱ्याचदा आपल्याला पुढचं मार्ग दाखवणार असतं. तर तिथे प्रसराच्या संदर्भामध्ये ते असं सांगतायत सुश्रुत की तत्र वायो खलु अपि प्रसरण हेतू सती अपि अचैतन्य. कारण इतर दोष संघात जो आहे तो अचैतन्य. कफ पित्ताला स्वतःची गती नाही, मग गती देणार कोण? प्रसरामध्ये किण्वोदक पिष्ट समवाय इव उद्रिक्तानां प्रसरो भवती असं वर्णन आहे की ते दोष इतर स्थानामध्ये धावन सुरू करतात. कुपितानां ही दोषाणाम शरीरे परिधावताम, ती परिधावतामची जी अवस्था आहे ती प्रसराची आहे. पण त्यांच्याकडे गाडीच नाहीये ना, ते जाणार कसे इथून तिथे? मग ते व्हेइकल कोण आहे? तो वायू आहे. म्हणजे तिथपासून वाताची इन्व्हॉल्वमेंट व्याधी संप्राप्तीमध्ये सुरू झाली. वाग्भटांनी बस्तीच्या अध्यायामध्ये शेवट सांगितले बघा, शाखागतः कोष्ठगताश्च रोगाः मर्मोर्ध सर्वायवांगजाश्च ये संति तेषां न तु कश्चिद अन्यो वायोः परम जन्मनी हेतुरस्ति. आध्यात्मिक पातळीवरती, आधिदैविक पातळीवरती त्या वायूला विश्वरूप मानलं, दाता मानलं, देव मानलं, सगळं सोडून द्या. क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये जर विचार करायचा झाला अधिभौतिक पातळीवरती आपल्याला, तर हा वाताचा स्कोप आहे. शाखागत, कोष्ठगत, मर्मगत, ऊर्ध्वांगगत, सर्वायवांगजाश्च असा जो कुठला रोग असेल त्याच्या जन्मामध्ये वायू हा हेतू आहे. म्हणजे आमच्याकडे येणारा प्रत्येक व्याधी हा वातव्याधीच आहे का नाही? क्लिनिकल प्रॅक्टिस पुरता आपण स्टॅटिस्टिकली म्हणू शकतो की वैद्यांच्याकडे येणाऱ्या 100% जवळपास 80% पेशंट हे नॉन वातव्याधीचीच असतात. पण ही जर व्याख्या तुम्ही समोर घेतलीत आणि हे म्हणणं वाग्भटाचं समोर ठेवलं तर प्रत्येक व्याधीच वातव्याधी ठरेल. मग वगळायचं कोणाला? म्हणजे प्रत्येक व्याधीच्या संदर्भामध्ये आम्हाला वाताचा विचार हा कुठं ना कुठं तरी अनिवार्य ठरत जाणारा विचार राहील. या थोड्याशा प्रस्तावनेनंतर आपण प्रत्यक्ष वातव्याधीच्या विषयाला सुरुवात करूया. थोडीशी काही गोष्टींची उजळणी पण घेतोय, आणि कारण त्याच्यामध्येही काही काही वेगळे अनुभव आलेले असतात. बऱ्याचदा आपण जसं जसं पुढं शिकत जातो तसं पुढचे पाठ आणि मागचं सपाट अशी शाळेपासून आपल्याला शिकवलेली एक म्हण असते ना, तशी ऍक्च्युअली आपली परिस्थिती असते. आणि त्यासाठी रिओरिएंटेशन ह्या प्रकारचं खूप महत्वाचं असतं. सामान्य हेतू वातव्याधीचे जरी बघितलेत तर तुम्हाला अनेक नव्या गोष्टी समोर येतील. आणि काही काही व्याधींचे हेतू हा वातव्याधीचा हेतू म्हणून आपल्याकडे वर्णन केलेला आहे हेच गावी नसेल, तर ते बघायला लागूया. चरक चिकित्सास्थान अध्याय 28 मध्ये आहे, ते इथे मी मुद्दे स्वरूपात मांडलेलं आहे. पण यातले काही काही विषय लक्षात घ्या. वृक्ष आहार
म्हणजे आपल्या समोर असतं की काय चुरमुरे भेळ भेळ तसलं फरसाण बिरसाण खाणं. अहो तसं नाहीये. आपल्या आहारामध्ये परिणामकर भावांमध्ये क्लेद हा परिणामकर भाव मानलाय. म्हणजे तो जो तुम्ही काही आहार घेता, अन्न घेता, त्याच्यामध्ये पुरेसा ओलावा असणं आवश्यक आहे. आजकाल टिफिन नेणाऱ्या लोकांच्या जेवणामध्ये आणि नंतर त्यामुळे ते जिथं काम करत असतात तिथल्या कामामध्ये किती ओलावा उरलेला आहे माहिती आहे आपल्याला. सगळं वृक्ष वृक्ष, खाणं वृक्ष, बोलणं वृक्ष, वागणं वृक्ष. ही वृक्षता आली आहे कुठून, वाढलंय कुठून? हे वृक्ष आहारातनं वाढलंय. म्हणजे कोरडं खाणं, पुरेसा क्लेद किंवा क्लिन्नता नसलेलं खाणं हे सुद्धा वृक्ष आहार आहे. वृक्ष गुणाचं आहार म्हणजे वृक्ष आहार ही एक झाली संज्ञा. पण ही याच्याकडे लक्ष द्या. टिफिन नेणारे बहुतेक लोक ते सांडू नये, इकडं तिकडं होऊ नये म्हणून सगळं सुकं सुकं खात असतात. पातळयादीचा हेतू आहे का नाही? म्हणजे मी म्हणलं की आपल्याला हेतू नव्याने बघायचे. ग्रंथ एक शब्द सांगेल, आजचा आविष्कार त्याचा वेगळाच असेल, तर तो बघायला शिका. शीत असं म्हणल्यानंतर आजच्या काळामध्ये रेफ्रिजरेटेड फूड हे एक एवढं मोठं दालन उघडतं तुमच्या समोर. आणि अनेक वस्तू ह्या त्या आर्टिफिशियली कोल्ड स्टोरेज मधनं येणाऱ्या आमच्याकडे, आणि मग त्याच्यावर आम्ही काहीतरी संस्कार करून त्या वापरात आणतोय किंवा असं चाललेलं आहे. म्हणजे स्वभावतः शीत याचा हा एक वेगळा पैलू समोर येतो का बघा. आणि त्याचा आम्हाला क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये विचार करावा लागेल का नाही केला का? अशा पद्धतीने प्रत्येक हेतूंचे विचार सुरू करा. मग एक विचाराचं वेगळं दालन उघडतं. आणि अशा प्रकारे रेग्युलर शीत प्रकार हेतूचं सेवन करणाऱ्यांच्या मध्ये स्तंभादी लक्षणं ही जास्त सापडतील तुम्हाला. स्तंभ असेल, संकोच असेल, ग्रह असेल. त्याला कारण शीतगुण आहे. अंशांश विकल्पना समजणं हे काय फार मोठं काम नाहीये. इफ वी गिव्ह अ डिसेंट लॉजिक टू इट. आपण बऱ्याचदा असं होतं की तो विकल्प संप्राप्ती हा विषय स्वनामधन्य अशा सगळ्या अध्यापकांनी इतका अवघड करून ठेवलेला आहे की विद्यार्थ्यांना विकल्प असं म्हणलं की भूतबाधेची लक्षणं दिसायला लागतात. विकल्प संप्राप्ती सांग असं म्हणलं की त्यांना अर्जुन विषाद योग होतो. कारण त्याचं सिम्प्लिफिकेशन शिकवलेलं नाही की हे समजून कसं घ्यायचं. तिन्ही दोषांचे मूळ गुण सांगितले आणि हे हेतूंमधून आम्ही त्या गुणांचं सॅग्रिगेशन करू शकतो. तर एखादा हेतू समोर आल्यानंतर हा कोणत्या गुणांनी वाताला, पित्ताला किंवा कफाला वाढवेल हे न समजण्या एवढी आमची बुद्धी कमी आहे का हो? नक्की नाही. फक्त आम्हाला तसा विचार करायला शिकवलेला नाही. तो करणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये हे शीत ही जी कॅटेगरी आहे ती आताच्या काळामध्ये अशी वाढत जाणार आहे. तर या पद्धतीने विचार करायला लागा. अतिप्रजाग्रह हा हेतू वेगळ्याच संदर्भात समोर येतोय, विशेष करून IT सेक्टरवाल्यांच्या मध्ये. आणि जे अमेरिकन कंपन्यांचं काम करतायत ते विशेष, कारण हे इथं दिवसभर काम करतात आणि रात्री त्यांच्या बॉसला रिपोर्ट करतात. कारण तिकडे उजाडलेला असतो, तो जागा झालेला असतो. आणि मग 2-3 वाजेपर्यंत रिपोर्टिंग चालतं. मग त्याच्या पुढे 4 वाजता झोपणार आणि सूर्यवंशी 8-9 वाजता उठणार. म्हणजे कम्प्लीट बायोलॉजिकल क्लॉक बिघडलेलं सापडेल तुम्हाला त्या लोकांच्या मध्ये. कशालाच धरबंध नसतो. बरं, जागरणाने फक्त वात वाढतो असं नाही, पित्तही वाढतं. दोन्ही दोषांना वाढवणार आहे ते. आणि अतिप्रजाग्रह, आणि हे असं वर्षानुवर्ष चालू असतं. म्हणून 40 मध्ये बर्नआउट होत आहेत. तर त्याचे पोटेन्शियल कॉजेस आहेत, लक्षात घ्या. आणि अनिवार्य म्हणून करतात, त्याला पर्याय नाहीये. पण त्याच्यावरती आपण त्यांना मार्ग सांगू शकतो. ग्रंथांनी दिलेले मार्ग आहेत. रात्रौ जागरणादर्थम प्रातः स्वप्यात अभुक्तवान. नाईट शिफ्ट करणाऱ्या लोकांना सकाळी आलास की पहिल्यांदी 4 तास झोप आणि मग उठून चहा पाणी कर असं मी सांगतो. आणि ते पाळल्यानंतर त्यांचे बरेचसे त्रास तब्येतीचे कमी होतात. हे ॲडवाइसेस द्यायला सुरुवात केली पाहिजे प्रत्येक वैद्याने. डॅमेज होईल पण ते लिमिटेड असेल, होणार नाही असं नाही.
आणि हा मार्ग ग्रंथांनी सांगितलेला मार्ग आहे, संहितेत आलेला आहे. कारण पूर्वी राजे राजवाड्यांच्या पदरी सुद्धा हवालदार पहारेकरी वगैरे असायचे, रात्रभर जागते रहो म्हणून ओरडणार. त्यामुळे हा विषय तेव्हाही त्यांना हाताळावा लागलेला असणार आहे. आता आपल्याला वेगळ्या पद्धतीने हाताळावा लागतोय, पण उपाय तोच असेल. तर हे सांगणं गरजेचं आहे. विषमोपचार हा हेतू वातव्याधीचा सामान्य हेतू म्हणून चरकाने नोंद केलेला हेतू आहे. विषमादोपचाराच्य उपचार वैरूप्यात असं चक्रपाणी म्हणतात. अनेक केसेस आपल्याकडे अशा येतात की जिथे चुकीचे उपचार झाले. या वैरूप्यामध्ये काय काय पॉसिबिलिटीज असतात लक्षात घ्या. एक म्हणजे उपचार चुकीचं होणं, दुसरं पुरेसा उपचार न होणं. पेशंट काही वेळेला मध्येच सोडतात, प्रत्येक वेळेस व्यवस्थेची चूक असेल असं नाही. काही लोकांच्या मध्ये अशी प्रवृत्ती असते की दे डोंट वॉन्ट एनी स्टोन अनटर्न, सो दे आर रनिंग फ्रॉम पिलर टू पोस्ट. म्हणजे मी हॉस्पिटलला काम करतो, त्यामुळे असे पेशंट जेव्हा येतात त्यावेळेला लक्षात येतं मी आता त्याला चारीधाम करून आला असं म्हणायला लागलो. म्हणजे अशी ठरलेली ठिकाणं असतात त्या ठिकाणची. इथं पण काही असतील अशी. गोव्यापुरतं बोलायचं झालं तर एक आमचं गोवा मेडिकल कॉलेज बांबोळी, पहिल्यांदा झालं काय की तिथं जातात, कारण स्कॅन बिनची व्यवस्था सगळी तिकडं आहे. ते ठीक आहे, आपण म्हणू लॉजिकल हे झालं. त्याच्यानंतर एक कारवार जवळ एक हाळगा म्हणून गाव आहे, तिथे एक मिशनरी हॉस्पिटल चालतं. तिथे काहीतरी इंजेक्शन वगैरे देतात म्हणून तिथे जाऊन येतात लोक. तिसरी आणि एक पेडण्याकडे कोणतरी डॉक्टर जो BMS आहे, तो ॲलोपॅथिक ट्रीटमेंट देतो. काय देतो त्यालाच माहिती. आणि चौथं एक ते मालवणचं रेडकर म्हणून एक हॉस्पिटल आहे. तर ही 4 धामं आहेत. आणि ह्या 4 धामांमधून काही झालं नाही की तो 5व्यांदा लँड होतो, तो आमच्या इथं होतो. तर असे 4 धाम यात्रा करून येणारे लोक आहेत. कुणालाच उपचारांसाठी पुरेसा वेळ देत नाहीत. 4 दिवस ह्याच्याकडे, 4 दिवस त्याच्याकडे, 4 दिवस त्याच्यामध्ये पेशंटची वाट लागते. केसेस स्पॉईल कशा होतात त्याची ही उदाहरण आहेत. त्यामुळे अशा प्रकारची हिस्ट्री आल्यानंतर तुम्ही स्वतः काय करायचं तर करत राहायचं, त्याला स्वच्छ सांगायचं ही नासधूस करून आलेला आहेस, माझ्याकडून जास्त अपेक्षा ठेवू नकोस. बी कर्ट ऑन इट. कारण हे कुणाचेच होणारे पेशंट नसतात, घडी घडी बदलत राहतात. बरं, त्या अशा अवस्थेमध्ये त्या पेशंटला इतक्या ठिकाणी नाचवून त्याचे हाल करतात, काही विचारच नसतो. तो अर्धा बेडरिडन आहे, स्वतःच्या पायावर उभं नाही राहू शकत, त्याला इकडं नाचव तिकडं नाचव, त्याच्याकडे 4 दिवस ठेव, ह्याच्याकडे 4 दिवस ठेव, त्याच्यात केस स्पॉईल होते. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या विषमादोपचारामध्ये जाणाऱ्या आहेत. त्याचा विचार करा. केस हिस्ट्री आपल्यासाठी खूप महत्वाची असते. आणि त्यामुळे पूर्वीची हिस्ट्री ऑफ पास्ट इलनेस आणि पास्ट ट्रीटमेंट शुड बी पार्ट ऑफ आवर केस हिस्ट्री टेकिंग. कुणाकडे ट्रीटमेंट केली आहे, ती पुरेशी केली आहे का नाही, काय नाही केलंय नाही. परवा एक अनुभव असा आला. आणि मग ह्याच्यामध्ये काय असतं की प्रत्येक जण सेफ खेळत असतो. म्हणजे रिसेंटली माझ्याकडे एक केस ऍडमिट झाली पक्षवाताची. आणि 2-3 दिवसांनी जो डॉक्टर ऍडमिट करून गेला होता तो सुट्टीवर गेला म्हणून माझ्याकडे ट्रान्सफर केली. बघितलं तर तिच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये ॲस्पिरिनचे 2 कंटेंट वेगवेगळे असलेल्या वेगवेगळ्या गोळ्या चालू होत्या. आणि असे मला कमीत कमी 2-3 व्हरायंट्स असे सापडले की जे डुप्लिकेट चालू आहेत. रेडकरांनी पण दिलंय आणि मणिपालला गेलो होतो तिथंही दिलंय, मणिपाल हॉस्पिटल. आणि ते जे नाईक आहेत पेडण्याचे डॉक्टर, त्यांनी पण काही दिलेत. आणि प्रत्येकाने सांगितलंय की त्यांचं चालू ठेवा, कारण बंद केलं उद्या काही झालं तर. असं करून मग तर ॲस्पिरिनचा डोस एकाचा 150 आणि दुसऱ्यांनी दिलेला 75. कल्पना करा काय होईल. गेल्या वर्षभरामध्ये मी कमीत कमी 3 केसेस अशा वाचवल्यात की ज्यांना 15 दिवसात स्ट्रोक आला असता. आणि त्यातले 2 महाभाग असे निघाले की 10-12 वर्षापूर्वी काहीतरी हार्टचा त्रास झाला होता म्हणून डॉक्टरला भेटलेत आणि त्यांनी इकोस्प्रिन 150 चालू दिली. तेव्हा देताना सांगितलं की ही बंद करायची नाही. या माणसाने पुन्हा त्या डॉक्टरचं तोंड बघितलेलं नाही, काय नाही, यांनी 150 चालू ठेवली.
तर मेंटेनन्स डोस 75 वर आणतात हे आपल्याला माहिती आहे ना, पेशंटला माहिती नाहीये. व त्या डॉक्टरनी सांगायला पाहिजे की हे किती दिवस घ्यायचे, नंतर येऊन भेटा, मी त्याचा डोस कमी करणार आहे. सांगितलं नाही. कारण गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये कुणाला एवढं बोलायला वेळ असतो? आपण जेवढं बोलतो पेशंटशी किंवा त्याची माहिती काढतो, त्याच्यानंतर रडलेले पेशंट मी बघितलेत. अहो काय झालं? नाही एवढं कोणी बोललंच नाही हो आमच्याकडे. एवढी माहितीच कोणी विचारली नाही. तुम्हाला अनुभव आला असेल असा. 12 वर्ष तो मनुष्य 150 घेतोय आणि लक्षणं साधारणपणे पूर्वरूप दिसायला लागली मला. अव्यक्तम लक्षणम तेषां पूर्वरूपमिति स्मृतम, फार पतेचं सूत्र सांगून गेलेले आहेत. ती ईषद व्यक्त लक्षणं दिसायला लागतात. एका बाजूनी कुठेतरी मुंग्या यायला लागल्या, हा पाय चालताना लपकतोय, हे होतंय, असं दिसायला लागलं की पहिला त्याला स्क्रीन करा. मी पहिलं त्याला एका कार्डिओलॉजिस्टकडे पाठवलं, कारण म्हटलं हे माझं काम नाही, मी माझ्या डोक्याने करत नाही, तू त्यांना भेट. त्यांनी पहिलं 75 केली आणि मग म्हणलं येऊन ऍडमिट व्हा, मग मी पुढचं बघतो. पेशंट चांगला आत्ता ठणठणीत आहे. पण हिची जबाबदारी कोणाची? हे विषमोपचार आहेत का नाहीत? अशा प्रकारे इकोस्प्रिन एवढ्या मात्रेमध्ये इतकी वर्ष घेत राहिल्यानंतर रक्ताला आलेली द्रवता ही काय करेल? ही इंट्राक्रेनियल ह्युमरेजचे चान्सेस वाढवते का नाही वाढवत? शोणितातिसृतीचे किंवा अशी उलटी हिस्ट्री मिळेल का आम्हाला? तशा प्रकारचे पेशंट आमच्या बघण्यात आले आणि कळलं की हा गेली 15 वर्ष इकोस्प्रिन इतक्या मात्रेमध्ये घेतोय. दॅट मे बी वन ऑफ द कॉज ऑफ हिज हिमरेजिक स्ट्रोक. तर याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. म्हणजे ग्रंथ सांगताना एक शब्द सांगतो बघा, त्याचं क्लिनिकल प्रेझेंटेशन काय असेल ते बघा तुम्ही. काय असं यातल्या प्रत्येक टर्मवर बोलणं शक्य आहे, पण वेळेच्या अभावी आपल्याला सगळ्या मुद्द्यांना टच करता येणार नाहीये. मी महत्वाचे आहेत ते हायलाईट करतो. पण असा प्रत्येक मुद्द्यावर डिटेल विचार करायला लागला तर तुम्हाला क्लिनिकल प्रॅक्टिस मधले अनेक कोडी सुटतील, हेतूंमध्येच सुटतील. काय फार विलक्षण हेतू समोर येतात. वातव्याधीशी रिलेटेड नाहीये, पण परवा घडलेली एक घटना सांगतो. शीतपित्त उठतं म्हणून एक पेशंट आमच्याकडे आला दवाखान्यात. 1.5 महिना झाला आणि बरेच डॉक्टर झाले, म्हणजे काय होत नाही. तपासता आणि काही मॅडमनी त्याला एक प्रश्न विचारला की 1.5 महिन्याआधी हे सुरू व्हायच्या आधी काय असं वेगळं काम तुम्ही केलं होतं का की जे नेहमी करत नाही? आणि मग गोष्ट काय बाहेर आली बघा, की त्यांनी पेंटिंगचं काम काढलं होतं आणि तो कामगार काहीतरी आला नाही. ते बरोबर असतंच त्यांचं, ते अर्ध काम सोडून पळून जातात. ते पूर्वी घाटावरचे न्हावी असायचे तसं, प्रत्येकाची अर्धी भादरायची आणि म्हणजे कोणीच पळून जात नाही. तसा तो आला नाही. काय केलं या भादरांनी? स्वतःच घेतला पेंट काढायला. आणि मग हे विचारल्यानंतर त्याला जाणीव झाली की हा ते झाल्यानंतर हे सुरू झालं. हा माझं आता हा हेतू किती पिक्युलर हेतू आहे. हा जर तुम्ही शोधला नाहीत तर बाप जन्मात त्याला ट्रीट करणं शक्य आहे तुम्हाला? उपशय देणं शक्य आहे नाही. आणि त्याला ते धरून म्हणजे विषाचा विचार करून दुषी विषारी आगदाच्या गोळ्या दिल्या आणि काही पुढ्या नेहमीचे शीतपित्त प्रभंजन वगैरे होतं. ते काल परवा फॉलोअपला आला होता. म्हणलं या आठवड्यात किती वेळा आला? नाही म्हणला, तुमचा डोस सुरू केल्यापासून आलंच नाही. हे हिटिंग द बुल्स आहे. जत्रेमध्ये आपण फुगे फोडतो ना, मधला फुगा फोडायचा, फुगा बाजूबाजूला गोळीबार करत बसायचं नाही. पण हे कशाने शक्य झालं? नेमका हेतू शोधलात तर. एक माझ्याकडे संधिगत वाताची केस आली होती आणि या सगळ्यांना जमदग्नी सरांची व्याख्यानं ऐकत जा. त्यांनी एक सांगितलेली गोष्ट खूप लक्षात ठेवली की स्त्रियांच्या बाबतीमध्ये सगळ्या आजारांचा रस्ता गर्भाशयातून जातो. त्यामुळे त्याच्याशी रिलेटेड हिस्ट्री ही विचारणं आवश्यक आहे. तर ती चौकशी मी बहुतेक सगळ्या पेशंट्समध्ये, फिमेल पेशंटमध्ये करतो. ह्या केसमध्ये असं लक्षात आलं की कॉपर टी इन्सर्ट केली होती आणि 5 वर्ष ठेवली होती. नॉर्मल काळ नाही तो. मधल्या काळामध्ये डॉक्टरला भेटली नाही, काय नाही आपलं चालू. मी म्हटलं तू डॉक्टरकडे जा ज्यांनी घातली होती, त्याला सांग ही कॉपर टी काढून टाक. आयुर्वेदवाल्यांनी सांगितलं की त्यांचा अहंकार दुखावतो. तो तयार नाही.
म्हणलं तो तयार नसला तरी काढ, त्याला सांग आम्हाला चान्स घ्यायचा आहे. मग तर काय म्हणणार नाही. आणि तुम्हाला सांगतो अक्षरशः तिने, आणि मग म्हणलं माझ्याकडे ये. ती काढल्यावर एक 8 दिवस जाऊ दे, मग ये म्हणलं, मग बघूया, राहिलं तर औषध देतो मी. ते काढल्यानंतर ती 8-10 दिवसांनी आली, म्हणली आता माझे सांधे दुखत नाहीत. अगम्य आहे सगळं. कशा कशाने वातव्याधी निर्माण होतील. ते तामराचे विषार ते शरीरामध्ये होते, ते रक्तगत झाले, त्यांनी संधिस्थानं संश्रित केली. ही सगळी संप्राप्ती आपण सांगू, पण हा हेतू समोर येत नाही तोवर तुम्ही काय कराल. तोपर्यंत तिला उपशय कसे देऊ शकणार. संक्षेपतः क्रियायोगो निदान परिवर्जनम, हे फक्त वर्गामध्ये सांगण्याचं सूत्र नाही, हे क्लिनिकली अप्लाय करायचं सूत्र आहे. निदान परिवर्जन, ती कॉपर्टी काढल्या काढल्या हेतू क्रियायोग झाला, चिकित्सा करावी लागली नाही. तामराच्या अमृतीकरणासाठी सुरणाचा रस रसामध्ये त्या करायला आलेला आहे, म्हणून मी तिला एक थोडे दिवस सुरणाची भाजी मध्ये खात जा एवढंच सांगितलं, बाकी काय नाही. प्लासिबो म्हणून हवा असेल तर सुरणवटक वगैरे काहीतरी द्या पेशंटला, वाटावं काहीतरी औषध दिलं म्हणून. कारण औषध दिल्याशिवाय आपल्याकडे सल्ल्याचे पैसे देण्याचा स्वभाव नाही लोकांचा, म्हणून औषधाचे पैसे घ्यावे लागतात आपल्याला. पैसे खरे सल्ल्याचेच असतात. पण असे विलक्षण अनुभव येतील. दोषाती श्रवण, तुमची पंचकर्म असोसिएशन आहे, त्यामुळे तुम्ही या गोष्टीकडे जास्त लक्ष द्या. गरज नसताना दोषांचं श्रवण करणं हा वातव्याधीचा हेतू आहे. कारण हल्ली लोकांमध्ये क्रेज आली आहे. उठ सूट झोपतो येतो आणि म्हणतो मला पंचकर्म करून घ्यायचंय. बरं, डोक्यात कन्सेप्ट एवढीच असते, पंचकर्म करायचं म्हणजे तेल लावून शेकणं, जे पंचकर्माचा भागच नाही. म्हणजे त्याला ते समजवता की अरे हे पंचकर्मच नाही, आपल्या डोक्यात राहणार. पण तरी काही लोक अति प्रमाणामध्ये गरज नसताना नको त्या वयांमध्ये काही वेळेला प्रोटोकॉल न पाळता असे अनेक मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. असं करून दोषाती श्रवण करणं हे सुद्धा भयंकर मोठ्या व्याध्यवस्थांना जन्म देऊ शकतं. एक 13 वर्षाची मुलगी होती माझ्याकडे आली, ओरिजिनल केस चित्राची. 8व्या वर्षी आमच्याच कॉलेजमधल्या काही दुसऱ्या वैद्यांच्याकडे पोचली होती आणि 8 ते 13 या 5 वर्षामध्ये कमीत कमी तिची 7 ते 8 वेळा विरेचनं झाली होती. बरं, व्याधी बल आतुर बल ह्या सगळ्याचा विचार करून कुठलीही चिकित्सा करायला हवी आपण. हा काय विचार होता का नाही त्याच्या मागे देव जाणे. त्यावेळेला आमच्याकडे बालरोगात जो शिकवायला माणूस होता त्याला एका ग्रहाची बाधा झाली होती, आणि तो ग्रह म्हणजे बालरोगात पंचकर्म डेव्हलप करणं. काय होतं डोक्यामध्ये देव जाणे. मोठ्या लोकांना आपण जसे विधिवत वमन वगैरे देतो तूप बीप पाजून, तशी त्याला द्यायची होती लहान मुलांना. वैचारिक मतभेद खूप झाले, शेवटी मी लक्ष देणं सोडून दिलं. तर आमच्या डिपार्टमेंटमधला एक त्याचा मित्र आणि तो, त्या दोघांनी मिळून ही केस काय केली ते तुम्हाला सांगतो. वैयक्तिक आकस माझा कोणाबद्दलही नाही, पण आपल्याला चांगलं काही करता आलं नाही तर वाईट तरी करू नये. त्या मुलीची अवस्था अशी झाली, एक दिवस संध्याकाळी तिची आई दवाखान्यात माझ्या घेऊन आली तिला. कारण तिला एक कॉम्प्लेक्स आला की तिथे मी दुसऱ्या डॉक्टरांना कसं काय दाखवू यांच्या समोर असताना. पेशंटला असं वाटू शकतं ना, म्हणून मग प्रायव्हेटला आणलं. 13 वर्षाच्या मुलीला आई आणि वडिलांनी दोघांनी काखेमध्ये हात घालून आणलंय. कल्पना करा, तिला पाय जमिनीला लावला तर प्रचंड वेदना होतात. मूळ राहिला स्वित्र. या दोषाती श्रवणामुळे तयार काय झाला तो वातव्याधी. नाही वातात विनाशूलम. वजन झालं होतं 33 किलो. कारश्याची सगळी लक्षणं शरीरावर होती. डोक्यापासून पायापर्यंतची त्वचा शाववर्णी झालेली, वृक्ष. तळपायाची तर त्वचा तुम्ही आपण बघितली तर कापसाचा पेळू जसा लागतो तितकी मृदू सुकुमार झालेली. तीव्र बलक्षय. त्या मुलीला 2 पायाच्या मध्ये उशी अशी दाबून झोपावं लागत होतं.
रात्र रात्र झोप नाही वेदनेमुळे. काय झालं असेल बघा. जवळपास 3 महिने गृहण चिकित्सा अनेक मार्गाने केल्यानंतर तिचं वजन 45 किलोपर्यंत वाढवण्यात मला यश आलं. नंतर तिचा तो पेन गेला. पण पेन किलर देण्यात काही अर्थच नव्हता. आपली वेदना शमनाची पण कन्सेप्ट फारच वेगळी आहे. कारण जोपर्यंत तुम्ही तो मूळ आजार काढत नाही तोवर वेदना थांबणार नव्हत्या. त्या धातुबल जोपर्यंत तिचं वाढत नाही तोपर्यंत त्या वेदना थांबणं शक्य नव्हतं. तर अशा प्रकारच्या केसेस समोर येतात. दोषातिश्रवण हा म्हणजे फॅड म्हणून दोषाचं हे करूच जाऊ नका. आपण पंचकर्म तज्ज्ञ आहोत म्हणून मी येईल जाईल त्याला पंचकर्म देणार किंवा करणार. अवस्था बघा आणि योग्य कर्म करा. दुसरी एक गोष्ट सांगतो जी दोषातिश्रवण आणि विषमादुपचार या दोघांशी रिलेट होणारी आहे. पंचकर्म तज्ज्ञ मी कुणालाही तेव्हाच म्हणतो जेव्हा तो माणूस वमन देतो. बघा, कारण बहुतेक पंचकर्म तज्ज्ञ हे वमन करत नाहीत. महाराष्ट्रापुरती परिस्थिती जरा बरी आहे. डाऊन साऊथ तुम्ही गेलात म्हणून त्यांनी केरळीय पंचकर्म अशी एक नवी संज्ञा जन्माला घातली आहे. लक्षात घ्या. ज्याच्यातून काही ग्रंथातली कर्मच कटात केली आहेत आणि उरलेल्याला ते केरळीय पंचकर्म म्हणतात. अशी काय असते का ओरिजिनल बायस? महाराष्ट्रीय पंचकर्म. उद्या त्याच्या पुढे जाऊन तुम्ही असं म्हणाल आमचं सांगलीय पंचकर्म आहे. असं काय आहे? मग वमन करायचं नाही. मग तुम्ही पंचकर्म तज्ज्ञ आहात का चतुष्कर्म तज्ज्ञ? एकदम ऑनेस्ट असाल तर पाठी बदला, चतुष्कर्म तज्ज्ञ. पण मग लोकांना काही कळणार नाही कसले तज्ज्ञ. कारण पंचकर्म शब्दाला जी सिलेबल व्हॅल्यू आहे ती चतुष्कर्माला नाही, त्रिकर्माला नाही. आहे का सांगा? का तर वमनामध्ये रिस्क आहे. माझा एमडीला डेझर्टेशनचा टॉपिकच वमन होता. माझी ऍडमिशन झाली 92 साली. पुणे विद्यापीठामध्ये एमडी सुरू झालं 83 साली काय चिकित्सेमध्ये. 10 वर्षामध्ये वमनावरती एकच टॉपिक झाला होता. म्हणजे ते किती उपेक्षित आणि दुर्लक्षित आहे ते बघा. आणि मी कुष्ठ आणि वमन असा विषय घेऊन ते विषय पूर्ण केला. आणि नंतर अजून सुद्धा वमन करतो. तर वमन करायची अवस्था असताना विरेचन करतात लोक. हा विषमोपचार आहे. ग्रंथ असं सरळ सांगतोय की जिथे अशा प्रकारचे दोष आहेत आणि तुम्ही विरेचन करताय ते दोष अधस्रस्त होऊन गृहिणीचं छादन करून अग्निमांद्य निर्माण करतात. सोपं म्हणून तुमचं विरेचन होतं, पेशंटचा जीव जाईल. हे लक्षात घ्या. हे विषमोपचाराचे प्रकार आहेत. क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये घडतायत. अवेळी करणं, अयोग्य प्रकारे करणं, अवस्था नसताना करणं. काय तर हे वातव्याधीला जन्माला घालू शकतील पुढे. दोषाती श्रवणाला धरून एक केलेला आहे अति अश्रुक श्रवण. ह्याही विषयाचा वेगळ्या पद्धतीने विचार करा. कदाचित एखादा पेशंट आपल्या पाहण्यात असा येईल की जो रिपीटेडली ब्लड डोनेशन करतोय. प्रत्येकात होईल असं नाही, पण समजा जर असं पाहण्यात लक्षात आलं की याचं ते ब्लड डोनेशन थांबवायला पाहिजे, त्याच्यामुळे त्याला व्याधी होत आहेत, तर ते सांगण्याला घाबरू नका. त्याचं ते सोशल कॉज गेलं चुलीत. कारण अतिरक्तस्रवण हे सुद्धा त्रास करू शकतं. रक्ताच्या अतिवृत्तीने होणाऱ्या विकारांमध्ये पक्षाघात आलेला आहे, हे लक्षात घ्या. जसा वातव्याधीमध्ये आलेला आहे तसा तिथं पण आलेला आहे. अतिलंघन, अतिप्लवन, अति अध्वाचा हेतू आत्ताच्या काळामध्ये बहुतेक वेळा येत नाही. आपण असं टेकन फॉर ग्रांटेड धरतो बघा की आजकाल कोण चालतं, कोणीच चालत नाही. आणि खरी फॅक्ट आहे, बऱ्याच अंशी ती खरी पण आहे. पण म्हणून विचारायचीच नाही का? तसं करू नका. हे सगळे हेतू विचारून काढा. त्याला सगळ्याला नाही नाही उत्तर आली तरी चालतील, पण कदाचित हो आलं तर मी विचारलं नाही हो नाही चुकलो असं नको व्हायला. कारण हे हेतू किती प्रधान असू शकतात याचं एक उदाहरण सांगतो. ही सगळी घेतलेली अनुभव आहेत. एक माझ्याकडे केस ऍडमिट झाली वातव्याधीच्या चिकित्सेसाठी.
तक्रारी काय होते, अधक काय दौर्बल्य, संधिशूल वगैरे, आणि एकदम धातुबल कमी अशी असलेली पेशंट होती. ऍडमिट झाल्यानंतर तिने एक वेगळी तक्रार मला सांगितली की अंग बाहेर येतं. लेडीज पेशंट होती म्हणून मी स्त्रीरोगाच्या यांना रेफर केलं आणि त्यांनी बघितलं तर तिचं फक्त गुद नाही, भ्रंश नव्हता, योनिभ्रंशही होता, मधली सीवनी ऑलमोस्ट हे झालेली. कशामुळे, हेतू काय? बरं, प्रसवाची हिस्ट्री पण अशी काही हे नव्हती की त्याच्यामुळे होईल असं फार. मग विचारता विचारता एक हेतू असा लक्षात आला की त्या जवळपास एक 20 वर्ष त्यांनी शिक्षिका म्हणून काम केलं आणि त्यांची शाळा अशा ठिकाणी होती की जिथे त्यांना रोज 11 किलोमीटर चालत जावं लागायचं आणि 11 किलोमीटर चालतच यावं लागायचं. अन्य दळणवळणाचं साधनच नाही. गोव्याचा एक वाळपई म्हणून भाग आहे, तिथे अशा प्रकारचे डोंगरात रिमोट जे भाग आहेत, त्या म्हणल्या त्याच्यानंतर पलीकडे कर्नाटकच लागायचं. अशा ठिकाणी त्यांची शाळा. आता मला सांगा, 20 वर्ष एवढ्या स्वरूपातलं अधोगमन हे आपणाच्या क्षेत्रावर काय काय परिणाम करेल, आणि त्यातून अशा प्रकारचे अवयवांचे भ्रंश हे तयार होऊ शकतात का नाही? पोटेन्शियल कॉज आहे, विचार करायला पाहिजे. हे असे हेतू समोर येतात ज्यांचा आपण विचारच केलेला नसतो, कारण आताच्या काळात कोणी चालत नाही असं वाटतं, पण एखाद्यात तो असेल, त्यामुळे विचारा सगळ्यांना. नसेल तर सोडून द्या. अतिव्यायाम आणि अन्यथा व्यायाम नको त्या वेळी करणं, तर याच्याविषयी पुष्कळ बोलता येईल. परवा जे योग डेला झालं ते झालं, आता 1 वर्षातून एकदा साजरा करायचा. काल त्याच्यावर एक विनोद फिरत होता की एका केमिस्ट आनंदात होता, काय तर त्याची सगळी पेन बाम सगळी संपली. परवा लोकांनी योगा केलं वर्षातून एकदा, त्यामुळे नंतर कोणाची कंबर धरली, कोणाची मान दुखली, त्यामुळे पेन बामचा सगळा होता नव्हता तो स्टॉक संपला. पण व्यायामाचे जे काय आपल्याकडे सामान्य नियम आहेत, हे आपल्याकडे येणाऱ्या पेशंटला एज्युकेट करायला सुरुवात करा की केव्हा करायचा, कसा करायचा आणि काय. वेळ नाही वगैरे मी सांगतो पेशंटला, सांगू नकोस. सकाळी जर व्यायाम तुला करायचा असेल तर कर, नाही तर करू नकोस. तो जिमवाला तुझ्या आदल्या जन्मीचं तुझा देणेकरी नाहीये की तू त्याला महिन्याला त्याच्या बोडक्यावरती 2000, 2500, 3000 घालायला. सगळं दिवसभराचं काम झालं की रात्री 8 ते 9 जिम करायचं आणि मग घरी जायचं पिझ्झा घेऊन आणि मग पिझ्झा खायचा. हे रुटीन झालंय. आपल्याकडे येणाऱ्या पेशंटचं तर आपण थांबवू शकतो, कारण आपण त्याला अक्षर देऊन बोलवले नाही, तो आलाय ना, देन ही शुड फॉल इन आवर लाईन. तुला बरं व्हायचं असेल तर मी सांगतो ते केलं पाहिजेस. अगदी सुरुवातीच्या प्रॅक्टिसमध्ये आपण असे माज नाही दाखवू शकत पहिल्या 3-5 वर्षामध्ये, पण नंतर नक्की दाखवा. आपली कमांड त्याच्यावर पाहिजे, कारण तो चुकीचं करतोय. आणि बऱ्याचदा काय असतं की शास्त्रीय गोष्टी सांगून त्या डोक्यात शिरत नाहीत. ऐकाय मी सांगतो तसं कर, बाकीचं काही नको, चर्चाच नको. ती अर्धशक्ती व्यायाम कशाला सांगायला पाहिजे, त्याला कळणार नाही, काही नाही. त्यापेक्षा सकाळच्या वेळात मी सांगतो एवढा व्यायाम कर, बस आहे तुला. हे अतिव्यायामाचं फॅड बंद होईल. विचित्र व्यायाम होत आहेत बघा, लक्षात घ्या. लोक ट्रेडमिल वरती सकाळी धावण्याचा व्यायाम करतात. हा व्यायाम आहे का वाताला चल आणि वृक्षगुणाने वाढवण्याचा योग आहे? लक्षात घ्या. तुम्ही अनावश्यक गती शरीराला देताय. कुठलं तत्व शरीरात वाढेल आणि कुठल्या गुणांनी वाढेल? चलगुणांनीच वाढणार. आणि बहुतेक बऱ्याचदा ठिकाणी जिम आहेत वगैरे ती एसी आहेत, त्या चलगुणाबरोबर शीत आला भिडू, काय परिणाम होईल? अंशांश विकल्पनांचा विचार अभ्यास कसा करायचा लक्षात घ्या. फार सोपा असतो, फार अवघड नाहीये ते. त्या क्रियेने शरीरात काय होईल याचा विचार करा, तुम्हाला मार्ग सापडेल. मग हा व्यायाम थांबवायला पाहिजे का नाही? आमच्याकडे कुठल्या ठिकाणी अशा व्यायाम आलेला आहे, शरीर आयासजनकम कर्म असं जरी असलं तरी व्यायाम हा स्थैर्य कराणामय आहे ना. हे असं आयासजनक कर्म स्थैर्य निर्माण करेल का याचा विचार करा. स्थैर्य निर्माण करणारे व्यायाम चालतील शरीराला आयास पडले तरी,
हा दोन्हीचा मध्यबिंदू आहे, हे दोन्हीचा मतितार्थ आहे, कारण दोन्ही सूत्र शास्त्राचीच आहेत आणि त्याचा मेळ आम्हाला घालता आला पाहिजे. व्यायामाने धातूंचं स्थैर्य वाढलं पाहिजे. विभक्त घनगात्रत्वम व्यायामाद उपजायते हे व्हायला पाहिजे. हे होतंय का बघा. आउट ऑफ शेप गेलेला माणूस शेप मध्ये येतोय का ते बघा पहिलं, तर तो व्यायाम योग्य आहे. नाही तर बॅन करा तो. तुला कुणीही कितीही मोठ्या माणसांनी सांगितलेलं असलं तरी मी सांगतो तर घेऊ नकोस, कारण तू माझ्याकडे उपचाराला आलायस, त्यावेळेला हा व्यायाम चालणार नाही. तर अशा प्रकारचे जे उपचार आणि व्यायाम आहेत ना, ते आपल्याला बॅन करायला लागतील. डिजनरेटिव्ह चेंजेस झालेले आहेत आणि ट्रॅक्शन लावतात. त्या आधीचं बरं होतं असं दुखणं सुरू होतं लोकांना. आलेले असतील तुमच्याकडे पेशंट. हे लॉजिकल ट्रीटमेंट आहेत का? हे विषम उपचार आहेत. आपण तरी त्याला विषमच म्हणायला पाहिजे. असे व्याधीचे पेशंट येतील आणि त्यांना आपल्याला ट्रीटमेंट करायचे. त्यामुळे आपण आपल्या मुद्द्यावर अडून राहायचं. त्याच्यामध्ये अजिबात पेशंटला, पेशंट कॉम्प्लायन्स हा शब्द पेशंटच्या बाजूने वापरण्यापेक्षा वैद्य लोक आपल्याच बाजूने जास्त वापरतात. त्यांची स्वतःचीच ऑब्लिगेशन जास्त आहे. नाही हो, ते पेशंट असं करत नाही, तसं करत नाही, हे नाही, ते नाही. कोणी सांगितलं? तुम्ही सांगून बघितलं तर त्यांनी नाही केलं. ह्याचा एक वेगळा किस्सा तुम्हाला सांगतो. याची देही याची डोळा बघितलेला. वैद्य विलास नानल सरांच्या दवाखान्यात एकदा गेलो होतो, एका कार्यक्रमाची पत्रिका घेऊन. पेशंट बघत होते. मला म्हणले बस रे, 2 मिनिटं बस. ज्यांनी विलास नानल सरांना ऐकलं, बघितलेले किती लोक आहे तिथे. नाही, त्यांचा बोलण्याची जी स्टाईल आहे ती सांगतो. बस रे 2 मिनिटं. जास्त बोलायचे नाही ना. आणि ते काहीतरी पेशंटशी त्यांचं चाललं होतं. ते पथ्य वगैरे काय सांगितली. ते पेशंटनी काहीतरी एका पथ्याविषयी बोलला तो. अहो मला डॉक्टर हे जमणार नाही. जमणार नाही असं म्हटल्यानंतर 3 वाक्यात त्याची बोलवण झाली. ती 3 वाक्य काय होती? डॉक्टर कोण तुम्ही कमी? नाही तुम्ही. पेशंट कोण तुम्ही कमी? नाही मी. मग कोणी कोणाचं ऐकायचं? चौथं वाक्य, उघड रे दार. पुढचा बोलो. ॲटिट्यूड हा विलास नानलांना शोभत होता. प्रत्येकाला शोभेल असं मी म्हणत नाही, पण आपली गोष्ट ठासून सांगणं हे तर आपल्याला जमेल का नाही? जमायला पाहिजे. कारण आपण ही जी कॉम्प्रोमाइज करतो ना, दॅट कॉम्प्रोमाइजेस आवर रिझल्ट्स. त्याच्यामध्ये करू नका. 7 दिवसाचा बस्तीचा कोर्स 5 दिवसात नाही का होणार? हा क्रॅश कोर्स आहे. घंटो का काम मिनटो में. नका देऊ असले एक्सक्युजेस. मी गोव्यात प्रॅक्टिस करत असल्यामुळे बरेचसे असे रेफरन्स हे एक्विरीज असतात. कुठे कुठे बाहेर असतात ते लोक काम करत. वर्षातून एकदा 15 दिवसाची रजा घेऊन येतात. त्याच्यामध्ये त्यांना अनेक सोंग करायचे असतात. नातेवाईकांना भेटायचं, व्हिसाचं पुढचं काम करायचं, कंपनीची फिटनेस टेस्ट द्यायची, त्याच्यामध्ये पंचकर्म करायचं. स्वच्छ सांगतो मी, करू नकोस. पुढच्या वेळेला 1 महिना काढून ये, तो पूर्ण महिना मला दे, तर मी करतो, नाही तर करत नाही. बाकीची उदाहरणं मला सांगायची नाही. मग त्याच्याकडे जा. दुसरा कोणी करतो ना, मग त्याच्याकडे जा. मी करू शकत नाही, मला शास्त्राची परवानगी नाही, वमन विरेचे नाही. ह्या पद्धतीने घेणार तर घ्या, नाही तर घेऊ नका. हे स्वच्छ सांगणं आवश्यक आहे. तर असे अनेक हेतू समोर येतील. विचेष्टा, विकृत चेष्टा वगैरे. धातुक्षय, चिंता हा हेतू वातरोग व्याधीचा हेतू आहे. हे आपल्या गावी नुसतं आपण तो स्ट्रेस म्हणून ट्रीट करत असतो. काय पण तो वातव्याधीत हेतू सांगितलेला आहे. अनेक वातव्याधींना जन्माला घालू शकतो. रोगातिकर्षण, मगाशी एक जी केस सांगितली ती पण आहे. अनेक ठिकाणी असं दिसतं की जीर्ण व्याधी झाल्यानंतर त्याच्या कर्षणामुळे धातुबल कमी होतं आणि वातव्याधी सुरुवात होतात. ओरिजिनल केस काहीतरी वेगळी असते. म्हणजे पेशंट जरी ओरिजिनली रुमॅटॉइड आर्थरायटिसचा असला तरी इतकी वर्ष ते औषधं खाऊन आणि स्टेरॉइड वगैरे खाऊन त्याच्या धातुबलाची जी वाट लागलेली असते, त्यात तीव्र भारक्षय असतो, दौर्बल्य असतं, धातुक्षय असतो. आपल्याकडे जेव्हा येतो त्यावेळेला तो निरुपस्तंभित वात असतो. त्याला आमवात म्हणून ट्रीट करू नका. रुमॅटॉइडला आमवात म्हणूच नका.
तो तुमच्याकडे आलाय त्या वेळेला अवस्था कसली आहे, निरुपस्तंभित वाताची जर असेल, केवल वाताची, त्याप्रमाणे चिकित्सा करा. कारण ती रोगातिकर्षणाने आलेली अवस्था असते. बऱ्याचदा व्याधिकर्षण हे अनेक ठिकाणी आपल्याकडे हेतू म्हणून आलेलं आहे. आधीच्या व्याधीने झालेला कर्षण, मग ते तुम्हाला श्वासाच्या लोकांमध्ये सापडेल, इतर कुठल्या तरी संधी विकारांमधून झाल्यानंतर रोगातिकर्षण होऊन आलेलं सापडेल. अनेक वेगवेगळे रोग असतील की जे कर्षण करतायत आणि त्याच्यामुळे वातव्याधीमध्ये परिणती होते. म्हणून रोगातिकर्षण हा एक हेतू इथं नोंदवलेला आहे त्यांनी. मर्माघात, त्याच्यावरती पुढे पक्षाघाताच्या संदर्भामध्ये मी जास्त डिटेल बोलतो, पण ॲज अ प्रिकर्सर म्हणून आत्ताच्या काळामध्ये अनेक व्याधींमध्ये मर्माघात हा लक्षात घेणं आवश्यक आहे. मर्माघात म्हणलं की आपल्याला फक्त शिरोमर्माभिघात आठवली. पोस्ट ट्रॉमॅटिक कंडिशन्स ऑफ अदर जॉईंट्स लक्षात घ्या. गुल्फ, जानू, मणिबंध, कुरपर हे चारही बृहत्संधी हे आपल्याकडे मर्म म्हणून मोजलेले आहेत. त्यामुळे तिथे होणारे आघात आणि त्याच्यानंतर तिथले संधिबंधांचं भेद होणं वगैरे, म्हणजे लिगामेंट टियर असणं आणि काय असणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला त्या मर्माशी जोडून चिकित्सा करावी लागणार आहे. म्हणजे तो आपल्या दृष्टीने मर्माघात आहे. मर्माघात म्हणजे डोकं फुटतं म्हणजे मर्माघात फक्त नाही. निज दोषांनी होणारे मर्माघातांच्या विषयी पुढे बोलतो मी, तर त्याचाही विचार आपल्याला करावा लागणार आहे. फक्त आगंतु हेतूंनीच होणारा मर्माघात असं नाही, निज हेतूंनी होणारा सुद्धा. तर त्याच्याविषयी जास्त नंतर आपण विस्ताराने बोलू. गज, अश्व, उष्ट्र, अश्व, शीघ्र यानापतंसनम असा एक हेतू घेतलाय. हा थोडा वेळ मॉडिफाईड आत्ताच्या काळामध्ये समोर येईल, कारण त्यावेळची दळणवळणाची साधनही होती. हत्ती, घोडे, उंट याच्यावरनं लोक जायचे. हत्तीचं सोडून द्या, त्यातल्या त्यात वेगवान प्राणी त्या गटात आहे तो अश्व. तरी सुद्धा ॲव्हरेज स्पीड ताशी किती गाठू शकत असेल घोडा? 15 ते 20 किलोमीटर जात असेल असं धरा. आणि आजच्या गाड्या 0 to 60 in 6 seconds. गाडीची निवड त्याच्यावर असते. हा क्रायटेरिया असतो. गाडी ही का घेतलीस? तुम्ही कुठल्याही तरुणाला विचारा की व्हाय यू ऑप्टेड फॉर धिस. 0 to 60 in 5 seconds. एवढा तात्काळ स्पीड आहे. आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावरनं पडल्यावरती काय होईल? बरं, तो काय 60 चालवत नाही, 0 to 60 in 5 seconds. मग त्याच्यानंतर भेदे शून्य मंडळ आहे, ती सगळं पुढे जातं. सगळं 100, 125, 140, 160. अपघातच व्हायला पाहिजे असं नाही आहे. लक्षात घ्या, एवढी प्रचंड गती शरीराला रोज देताय तुम्ही, आणि ह्या एका हेतूमध्ये अनेक इतर हेतू जे दडलेले आहेत त्यांचा विचार नाही. मारुत सेवन आहे, आतप सेवन आहे आणि यान आहे. कलेक्टिव्ह विचार करा. मारुत सेवन, आतप सेवन हे दोन्ही हेतू वृक्षता वाढवणारे हेतू आहेत. आणि ताशी 100, 110, 120च्या गतीने त्या गाड्या चालवायच्या. यांनी शरीरात वाढणारा चलगुण, रिझल्टंट काय होईल? चल, वृक्ष या गुणांची संप्राप्ती येते समोर. वापरायचं काय? स्थिर आणि स्निग्ध. चिकित्सा किती सोपी होते हो असं झाल्यावरती. आणि त्याची उकल सांगणंही सोपं होतं. विकल्प संप्राप्ती अवघड आहे. नाही, विचार करत नाही आपण. प्रत्येक पेशंटमध्ये जर असा विचार करायला सुरुवात केली तर आपल्याला मार्ग वेगळे सापडतील का नाही? नक्की सापडतील. तसा विचार होत नाहीये. एकच हेतू की यान प्रवास. इथं त्यांनी म्हणले शीघ्र यानापतंसनम, की चालत्या वाहनावरनं पडणं. आणि त्याच्यातनं पोस्ट ट्रॉमॅटिक अनेक कंडिशन्स आपल्याकडे येतात. पण असं काही न करता सुद्धा चरक सिद्धिस्थान अध्याय 12 मध्ये पंचकर्म करणाऱ्या व्यक्तींसाठी त्यांनी 8 गोष्टी वर्ज्य सांगितल्यात. आणि त्याच्यामध्ये पहिला हेतू आहे तो रथक्षोभ. आत्ताच्या काळामध्ये आपण तो थोडा मॉडिफाय करू, पथक्षोभ म्हणून. रथाने होणारे क्षोभही आहेत आत्ताचे रथ जे आहेत, पण त्याला काय असतं की हल्ली सस्पेन्शन चांगलं आहे म्हणतात लोक, शॉक ॲब्सॉर्बर वगैरे लावलेत. पण पथक्षोभाचं काय? ज्या रस्त्यावरून ते वाहन चालणार आहे ते कुठे चांगले आहेत? खड्ड्यांनी. रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ते आहेत? मग हा हेतू विचारात घ्यायला नको.
आणि चरकांनी ह्या 8ही हेतूंचं तिथे त्यांनी होणारे विकार वर्णन केलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आत्ताच्या काळामध्ये सापडणारे जे कटीशूल, मन्याशूल किंवा पृष्ठशूल हे सगळे विकार सापडतील. विचार करा, या हेतूंचं वर्णन आपल्याकडे आहे. क्षोभ होत राहणे कंटिन्युअस असतात लोक. मग ते मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असतील, सेल्समन असतील, दिवसाला 150-200 किलोमीटर गाडी चालवावीच लागते. मग शरीरातला अत्यंत कठीण असा असलेला अस्थिधर हा मोडकळीला येईल नाही, काय होईल सांगा. डिजनरेटिव्ह चेंजेस का दिसत आहेत 35-40 मध्ये. आणि जो सगळ्यात स्थिर आणि कठीण धातू आहे त्याची ही हाल आहे, बाकीच्यांचं काय बोलायचं. तर हे यान प्रवास हा एक वेगळा हेतू आहे. थोडंसं वेगळ्या हेतूंवरती प्रकाश टाकणार आहे की विशेष दृष्टी हेतू, याच्याकडे आपलं लक्ष नाही जात बऱ्याचदा. अष्टांग हृदयामध्ये चिकित्सा स्थान 16 वातशोणित निदानामध्ये वाघभटांनी पहिल्यांदा 5ही वाताच्या प्रकारांचे दृष्टी हेतू वेगळे सांगितले. म्हणून त्यांना मी विशेष दृष्टी हेतू असं म्हणलंय. की प्राणवायू कशा कशाने दुष्ट होतो त्याचे हेतू आहेत. रौक्ष व्यायाम लंघनही अति आहार वातव्याधीचा हेतू ठरू शकतो का नाही. हीन भोजन हे वातव्याधीचा हेतू आहे. भोजनम हीन मात्रंतु न बल उपचय ओजसे असं वाघभट स्वतःच म्हणतायत. आणि पुढची ओळ फार महत्वाची आहे. आत्ताच्या काळामध्ये मगाशी फिटनेस फॅनेटिक म्हणले, दुसरे डाएट फॅनेटिक्स आहेत. त्यांच्यामध्ये बऱ्याचदा हा हेतू सापडतो. कुठल्या तरी डायटिशियनच्या प्रभावाखाली येऊन जेवण कमी करतात. भोजनम हीन मात्रंतु न बल उपचय ओजसे, जेवढं भूक आहे तेवढं खाल्लं पाहिजे. पुढची ओळ महत्वाची आहे. सर्वेषामेव रोगाणां हेतुतांच प्रपद्यते. वातरोगांचा हेतू होतो. सर्वेषाम वातरोगाणां हेतुतांच प्रपद्यते असं सूत्र आहे. सर्व वातरोगांचा हेतू हीन भोजन होऊ शकतं. अण्णा हजारे विल बी अ क्लासिकल केस फॉर टू एक्झामिन, कारण बऱ्याचदा उपोषणावर असतात. पण हे सापडेल. प्राणाचं कार्य आहे अन्नाचा प्रवेश करणं. अत्याहाराने प्राण बिघडू शकतो. गरजेपेक्षा जास्त खाणं, भूक भागल्यावरही खात राहणं, म्हणजे त्या अत्याहाराचे अनेक आविष्कार असतील. एका वेळी जास्त खाणं, तोंडाला तोबरा लावल्यासारखं सारखं चरत राहणं, यांनी पण प्राण बिघडू शकेल. अतिहार अभिघात अध्व, अध्वगमन हा प्राणाच्या विकृतीचा हेतू सांगितलाय. पुढचा हेतू महत्वाचा आहे. वेगोदीर्ण धारणे. याच्यामध्ये बऱ्याचदा आपण हिस्ट्री विचारताना वेग धारणाची हिस्ट्री विचारतो, उदीरणाची विचारत नाही. काही उदाहरणं सांगतो. किंवा वाईस वर्सा सुद्धा ज्या प्रकारे विचारायला पाहिजे, कारण आत्ताच्या काळामध्ये हा हेतू वेगळ्या प्रकारे समोर येतोय. पुन्हा लक्षात घ्या, प्रेझेंटेशन वेगळं आहे. नॅचरल अर्जेस जी आहेत ती विसर्जित करता का नाही एवढ्या पुरताच हा विषय मर्यादित नाही. पुष्कळ स्त्रियांच्या मध्ये तुम्हाला अशी हिस्ट्री मिळेल की सणासुदीला धरून पाळी पुढे जाण्याच्या गोळ्या घेणे. मला सांगा, निसर्गाने तयार केलेला वेग आहे तो मला आज नकोय म्हणून मी गोळी खाऊन तो पुढे ढकलला. हे त्या वेगाचं धारण आहे का नाही, त्याचे परिणाम होतील का नाही. आणि अशी पुन्हा पुन्हा करण्याची सवय असलेल्या स्त्रियांमध्ये वातव्याधी सापडतात का नाही. बघा, काही वेळेला उदिरित केले जातात. मगाशी सरांनी जे त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केला, MTP साठी गोळ्या देणे, हे काय करताय तुम्ही, वेग इंड्यूस करताय, निर्माण करताय ना वेग आपणाचा. हे वेगाचं उदिरण नाहीये, परिणाम होणार नाहीत. बहुप्रसवा स्त्रियांच्या मध्ये हे परिणाम मिळतात. म्हणजे आता माझ्याकडे केस ऍडमिट होती. 22व्या वर्षी लग्न झालं आणि 34व्या वर्षापर्यंत 6 प्रसव. अत्यंत दयनीय अवस्थेत आता ती बाई आहे, वातव्याधीने पीडित. जरी गर्भनिष्क्रमण क्रिया हा अपनाचं हे कार्य असलं तरी किती वेळा करायचं आणि त्याचे परिणाम काय होतील, इंड्युस्ड नॉन इंड्युस्ड. म्हणून गर्भपात आणि गर्भस्रावाच्या बाबतीमध्ये सुद्धा एक हिस्ट्री विचारत चला. मी आवर्जून विचारतो की आपणहून पडलं का औषध घेऊन पाडलं.
आणि तिसरा प्रश्न असा असतो की नंतर पिशवी धुवावी लागली का. ग्रामीण लोकांना तसं विचारावं लागतं, म्हणजे कळतं गर्भाशय लेखन केलंय का, DNC, कारण त्याचे परिणाम त्या आशयावर होणार आहेत. सर्व आशयांमध्ये स्थान आहे ते वायूचं आहे. आशय अभ्यास योगेनं करोती आशय संभवम वायूम, असं शारीर आहे आपल्याकडं. मग तिथं कुठला दोष प्रकोपित होईल सांगा मला. म्हणजे ह्या आस्पेक्टनी काय काय प्रेझेंटेशन्स येत आहेत ती बघा. वेगांचे उदीरण आणि धारण या स्वरूपातली. बलात वेग उत्पन्न करणं, आलेला धारण करणं, याची ही प्रेझेंटेशन्स आहेत आजच्या काळात प्रॅक्टिसमध्ये दिसणारी, आणि ती आपल्या हिस्ट्री टेकिंगमध्ये कव्हर झाली पाहिजेत. तर चिकित्सेचा मार्ग पुढचा दिसेल तुम्हाला. आणि वी विल स्टार्ट एक्नॉलेजिंग दिस ॲज हेतू. आता ते नाहीच होतं. आमच्या दृष्टीने ते सगळे वेगोदरीण आहे. म्हणजे 13 वेग जे आहेत आपले ते बाजूला ठेवा, ते सगळ्यांना त्याची माहिती आहे. आता प्रॅक्टिसमध्ये काय दिसतंय ते बघा, आणि ते कसं थांबवायचं ते बघा. म्हणजे मी आता रुटीनली असं सांगतो साधारण 35-40 कडे आलेल्या प्रत्येक स्त्रियांना की आता इथून पुढे पाळी जाईपर्यंत पाळी पुढे जाण्यासाठी गोळ्या घ्यायच्या नाहीत. कारण थायरॉइडचं वाढतं प्रमाण हे कॉन्ट्रीब्यूट करत असेल का हे, कारण तुम्ही त्या वेगाची नैसर्गिक गती बिघडवत आहे. ते जाणार कुठं तयार झालेलं रज. आत्ताच्याच पिढीमध्ये हे फायब्रॉइडचं प्रमाण वाढण्याचं कारण काय. पूर्वीच्या बाळकांना नव्हते होत ते. आपल्या आजीच्या वगैरे पिढीमध्ये आपण कधी ऐकलं थायरॉइड. मग त्याच्याशी कुठेतरी हा संबंध आहे याचा अर्थ. तर त्या अर्थाने हा वेगोदीर्ण धारणाचा विचार करा. असे प्राण उदान उदान हा क्षवचू उद्गार छर्दी निद्रा विधारणही गुरुभार अतिरुदित हास्याद्यही विकृतोगदान. विशेष करून आर्दितामध्ये अशा प्रकारचे हेतू समोर येतात. अतिरोदन, अतिभाष्य, अतिहास्य, एक्स्ट्रीम इमोशन कॅन लीड टू. ही भाष्य वगैरे आर्दितामध्ये क्लासिकल हेतूमध्ये वर्णन केलेलं आहे, पण अशा प्रकारचे सुद्धा आहेत. आणि बोलता बोलता एकदम माणसाची वाचा बसली. कशाचं कर्म आहे हे. आपल्या दृष्टीने उदाहरणाचं वाक प्रवृत्ती प्रयत्न ऊर्जा बलवर्ण स्मृती क्रिया. मी जे म्हणलं ना रिओरिएंटेशन लागतं, हे आपण पहिल्या वर्षी शिकलेले असतो. वन्स अपॉन अ टाइम जेव्हा मी फर्स्ट इयरला होतो. नाही, ते कायम डोक्यात चाललं पाहिजे. मग ते कनेक्ट होत जातं की का वाचा बसली असेल. आणि ती बहुतेक वेळा अशा प्रकारच्या एक्स्ट्रीम इमोशनल कंडिशन मध्ये बसते. अत्यंत आनंद किंवा अत्यंत दुःख. आम्हाला विचार करत असताना वाताचा जसा करायचा आहे त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन उदानाचा करायला लागेल. चिकित्सा करताना उदानाची करावी लागेल. म्हणजे आणि स्पेसिफिकेशन येतंय का बघा चिकित्सेमध्ये आपल्या. त्यासाठी मी हे हायलाइट केलेत की या हेतूंकडे लक्ष द्यायला लागा. कदाचित आपल्या प्रॅक्टिसमध्ये आणि वेगळेपणा येऊ शकेल. काही न सुटलेली कोडी आपल्याला हे समजल्यामुळे सुटतील आणि सुटायला लागते. व्यान, व्यान हा अतिगमन, अतिध्यान, अतिक्रीडा, विषमचेष्टा, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स हे ह्याच्यात जातात. विषमचेष्टा, गरज नसताना बंगी जम्पिंग, उलट पाण्यात पडा खाली जायचं काय. हा बाबा आम्हाला आवडतं. परिणाम काय होतील विचार केलाय. आणि क्रेझी होऊन तसं काहीतरी करत बसायचं. विषमचेष्टांचा विचार करा. विकृत चेष्टा, वेडवाकडं बसणं, रॉंग बॉडी पोस्चरिंग, हे सगळं त्याच्यात जाणार आहे. अति ध्यान, अति गमन आणि अति क्रीडा हे हेतू व्यान वाढवणारे हेतू आहेत. असं लक्षात येऊ द्या आधी. व्यानाची गती वाढते. अनेकदा लोक चालता चालता पडले, कोसळले आणि हार्ट अटॅक येऊन गेले. हार्ट अटॅक आला म्हणजे कुठं आला. हृदयाला. कशामुळे आला असेल. व्यानाची गती अत्यधिक प्रमाणात वाढल्यानंतर त्या व्यानानेच हृदयाचा उपरोध केलाय. ही अवस्था आहे ना आपल्या दृष्टीने कुठेतरी आवरणामध्ये बसणारी अवस्था आहे. पण हे होऊ शकतं. समोर माणूस मरतो, कोसळतो आणि जातो जागेवरच. विचार काय करणार. हा बघा अतिक्रीडा हे वाग्भटांनी सांगितलंय. त्यामुळे जपून. सध्या फॅड आलंय हाफ मॅरेथॉन, मिनीथॉन,
आता लोक कशालाही तो थॉन शब्द लावायला लागले हो. योगाथॉन, वॉकॅथॉन, हे चालतच असतात, पण त्याला थॉन म्हणलं की एकदम वेगळं फिलिंग येतं, खूप चालल्यासारखं फिलिंग येतं. आणि ते वॉकॅथॉन किती, 3 किलोमीटर. प्रचंड चाललो मी आज 3 किलोमीटर. पण काही काही लोक याच्या अतिक्रीडेमध्ये जाणारे आहेत. त्यांच्यामध्ये व्यानाच्या विकृतीचे हेतू सापडतात का बघा, व्यानाच्या विकृतीने येणारी लक्षणं सापडत आहेत का बघा. यांचा विचार आपण जर करायला लागलो तर कदाचित आपल्याला वाताची अन्योन्य आवरणं उकलायला सुरुवात होईल. आज तो विषय अनटच्ड आहे. आवरण असं म्हणलं की आपल्याला एवढं आवरण येतो की बापरे, हुडहुडी भरते. तसं होण्याची गरज नाही. त्याचा मार्ग आहे तो शोधा. या बाजूनी त्याचा विचार करायला लागा, मग आवरणही समजायला लागतील. आणि मग त्याची चिकित्सा केली की सुटेल केस. फार मोठ्या वेगळ्या चिकित्सा आवरणामध्ये नाही येत. आजचा आपला विषय नाही तो, म्हणून मी आवरणात घुसणार नाही. पण मी जेव्हा तो विषय 4th इयरच्या विद्यार्थ्यांना शिकवतो तेव्हा कमीत कमी 12 ते 13 लेक्चर्स लागतात. ती एका वर्षाच्या विद्यार्थ्यांनी रेकॉर्ड केलेली आहेत. त्याचा सिम्प्लिफिकेशननी विचार कसा करायचा ते मी शिकवतो. फार अवघड आणि बोजड करून शिकवायचं नाही, की साधं आधी गणितासारखं करायला लागा तरी सुद्धा सुटेल प्रकरण. तर त्याचा हा एक मार्ग आहे की 5ही प्रकारच्या वायूंच्या विकृतीचे हेतू मिळत आहेत का वेगळे ते बघा त्या पेशंटमध्ये. कदाचित तुम्हाला आणि काहीतरी वेगळं समजायला लागेल. पुढे समान, विषम, अजीर्ण, शीत, संकीर्ण भोजन, अकाल शयन आणि जागर आदी. वरचे 3 आहेत ते रेग्युलर येणारे आहेत. विषम, अजीर्ण, शीत, संकीर्ण भोजन विरुद्ध आहारालाही म्हणलेलं आहे, किंवा लालादी मलदूषित अन्न असेल त्यालाही संकीर्ण भोजन म्हणलेलं आहे. अकाल शयन आणि जागर आदी यांचा समानाच्या संदर्भात विचार होत नाहीये, होत नाही बहुतेक वेळा. आणि बहुतेक वेळा पोटाचे विकार घेऊन येतात हे लोक. चुकीच्या वेळी झोपणं, नाही आता काहीच नाहीये तर झोपायचं. सगळं झाल्यावरती मग आपल्याकडे निद्रेचं वर्णन किती व्यवस्थित केलेलं आहे. रात्री स्वभाव प्रभावाचे निद्रा. साधी गोष्ट सांगितली की स्वाभाविक निद्रा कधी आहे, ती रात्री स्वभाव आहे. रात्रीच झोपलं पाहिजे. उलट चालू असतं. बरं, व्यवसायामुळे काही शिफ्ट असतील तरी काही कायम रात्रपाळी नसते, ती चेंजेबल असते. एक आठवडा रात्रपाळी, एक आठवडा दिवसपाळी असं असतं. काही काही लोक हल्लीच्या काळामध्ये तुम्ही बघितलं, आणि हे मोबाईलचं खेळणं हातात आल्यापासून तर आणि त्याची नको असलेले लोक सुद्धा त्याच्यावर असतात. कामवाले असतील ते ठीक आहे, आम्ही मगाशी म्हणलं जसं IT सेक्टरवाल्यांना त्यांना रिपोर्ट करावा लागतो त्यांच्या बॉसला, म्हणून ठीक आहे. पण बाकीचे पण तसेच. नाही झोप येत नाही म्हणून मी असतो. अहो रात्री 2:30 वाजता सुद्धा ऑनलाईन. काय भंगडी, हे गरजेशिवाय असलेलं आहे. काय बिघडणार? समान आणि अग्नी. समान बिघडला की अग्नी बिघडेल. आणि समान बिघडल्यानंतर आपल्याकडे गृह्णाती, पचती, विवेचेती, मुंचती 4ही कार्य बिघडतात. ह्याचाही विचार करायला लागायचा. म्हणजे अशा प्रकारचा रोगी आल्यानंतर त्याला वातव्याधी म्हणूनच ट्रीट करावा लागेल. म्हणून सुरुवातीला म्हणलं की कुठलाच व्याधी वाताच्या पलीकडे टाकता येणार नाही. खरं तर सगळे वातव्याधी आहेत. आपणाच्या बाबतीमध्ये वृक्ष, गुरु, अन्न, वेगाघात, अतिवाहन. अतिवाहन हा आपणाच्या मध्ये विशेष दृष्टी हेतू म्हणून घातलेला आहे. आणि त्याच्यावर टीकाकारांनी स्पष्टीकरण दिले. अतिप्रेरण काय होतं? आपणाचं प्रेरण अति होतं. पुन्हा आपण म्हणलं की आपली कल्पना असेल मलमूत्र विसर्जन, तशी नाही ना. अपानो अपानगहा श्रोणी बस्ती मेढ्र उरु गोचरहा. कुठपर्यंत गेलाय? व्याप्ती पायापर्यंत आहे. म्हणजे कमरेपासून खाली पूर्ण अपानाची कार्यक्षेत्र आहे. अतिवाहनाने ह्याच्यावरच परिणाम होणार आहेत. आणि होणारे व्याधी हे तुम्हाला अपानाचा विचार केल्याशिवाय सुटणार नाहीत. मग कटिगत वात आहेत आजच्या काळामध्ये समोर आलेले, किंवा इतर मणक्याच्या रिलेटेड असलेल्या तक्रारी, त्या अनुक्त व्याधींमध्ये थोडक्यात त्याच्याशी बोलू आपण. पण ह्यांचा विचार करावा लागणार आहे. त्याचबरोबर यान, आसन, स्थान आणि चंक्रमण. चंक्रमैश्च अतिसेवितही, ह्या गोष्टींचं अतिसेवन. यातला एक यान कळलाय, बऱ्याचदा बघितला जातो. आसन बऱ्याचदा विचारलं जातं, काम बसून असतं का वगैरे. हा मुद्दा तिसरा आहे, तो लक्षात घ्या.
जो आजच्या काळामध्ये बऱ्याचशा ऑक्युपेशनल डिसिजेसना जन्माला घालतोय. एका जागी उभं राहून काम करे. स्थान, त्या स्थान शब्दाचा अर्थ डल्हणाने टीकेमध्ये सुश्रुताच्या मध्ये जिथं हा हेतू आलाय तिथं स्थानम ऊर्ध्वी भवनम असा केलाय. उभं राहून काम करे. आजकाल तुम्ही बघा रिसेप्शनिस्ट असतात, बार टेंडर्स आहेत, वेटर्स आहेत, कुक आहेत, हॉटेल इंडस्ट्रीमधले मॅक्सिमम काम असतं ते उभं राहून. सेल्समन, सेल्स गर्ल्स काय करतात, दिवसभर उभे असतात. 8 तास, 12 तास, 14 तास काय जी ड्युटी असेल, यांच्यामध्ये होणारे जे व्याधी आहेत त्याच्यामध्ये एक क्लिनिकल कंडिशन बहुतेक वेळा समोर येते, ती म्हणजे शिरा कौटिल्य. सुश्रुतांनी शिरागत वातांचं वर्णन करताना शिरा कुंचन असं एक लक्षण दिलं आणि त्याच्यावरती डल्हणाची टीका अशी आहे की शिरा कुंचनमिती शिरा कुटीला आयती लोके. आज आपण तोच शब्द वापरतोय, पण ती का होते त्याच्या मागे हा हेतू प्राधान्याने असतो. स्थान, स्था तिष्ठती, एका जागी उभं राहून काम करणे. फिजिकल मुवमेंट फार नसतात, पण जागा सोडू शकत नाही आणि बसू शकत. तर या हेतूचा आपणाच्या विकृतीच्या संदर्भामध्ये विचार करायला लागा. त्याचा तसा विचार होत नाही. त्याला म्हणायचं काय हेच आधी माहिती नसतं. उभं राहून काम करणं, सर काय लिहू, स्थान. आसन म्हणजे बसून काम करणे. या प्रत्येक यांनी होणारा परिणाम वेगळा आहे म्हणून त्या वेगळे हेतू म्हणून नोंदवलेले आहेत. पूर्वरूपाचं सूत्र सगळ्यांना माहिती आहे. अव्यक्तम लक्षणम तेषाम पूर्वरूपम इति स्मृतम. मुद्दा हा आहे की बऱ्याचदा असं होतं की रोगी हा आमच्याकडे पूर्वरूपाच्या अवस्थेत येतच नाहीये, त्यामुळे आम्हाला या सूत्राचं क्लिनिकल इम्पॉर्टन्स कळलेला नसेल. कारण आपल्याकडे तो रूप काय म्हणजे मी म्हणतो व्यक्ती भेद अशा अवस्था सांगितल्यात ना. मी बऱ्याचदा विनोदाने सांगतो आमच्या मुलांना की आपल्याकडे पेशंट येतो त्यावेळेला तो भेदाभेदा झालेला असतो, भेदाभेद करूनच आलेला असतो, त्याच्याही पलीकडे गेलेला असतो. पण समजा संधी मिळाली तर आपण परिणामकारक चिकित्सा त्यांच्या करू शकतो का नाही, तर नक्की हो. विभा म्हैसकर सर जामनगरचे एक्स डीन, आता नाही आहेत, बडोद्याला प्रॅक्टिस करायचे, बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल, खूप मोठं नाव होतं त्या काळातलं. त्यांनी जामनगरला असताना त्यांना गव्हर्नमेंट हॉस्पिटल असल्यामुळे अशा प्रकारच्या संधी मिळायच्या की पूर्वरूपाच्या अवस्थेत पेशंट यायचे. डाव्या हातातनं कळा मुंग्या येत आहेत, डाव्या पायातनं मुंग्या येत आहेत, चक्कर आल्यासारखं वाटतंय, पडल्यासारखं वाटतंय. तर त्यांनी असे प्रयोग फक्त सांगायचे की एक एक चमचा जे तेल तुझ्या घरात असेल ते जेवणाआधी खायला सुरुवात कर. आणि हा उपचार ट्रॅडिशनली गुजरातमध्ये पाळला जातो. म्हणजे त्याला डॉक्टरकडे पोचवेपर्यंत लोक तेल पाजायला सुरुवात करतात. किती महत्व आहे बघा. बाकी काहीच करायचं नाही. बरं, जे असेल तेल ते घरामध्ये, खोबरेल असेल खोबरेल, गोड तेल असेल ते, सनफ्लॉवर, सोर्स बघू नका. तैलम स्वयोनिवत तत्र, तेल तर आहे ना, पाजायला सुरुवात करा. काय काय होईल, एक तर वेग टळू शकेल, येणारच नाही, आला तरी कमी तीव्रतेचा असेल, डॅमेज कमी होईल. आणि समजा आम्ही तो तेलाने त्याचा उपाय केला आणि नंतर स्कॅनमध्ये असं कळलं की त्यांना येणार होता अटॅक पण तो गेला, तर यू विल बी ॲप्रिशिएटेड. डॉक्टर तुम्हाला कसं कळलं? पुढे असं व्हायला लागल्यानंतर पहिले पेशंट उचलून तुमच्याकडे आणले जातील आणि मग ती प्रथा सुरू होते. लक्षात ठेवा, एकदा कधीतरी आपल्याला असं डेअरिंग करावं लागतं संधी मिळाली की, मग मार्ग पुढचा खुलतो. आणि वर्षानुवर्ष काम केल्यानंतर अशा केसेस यायला लागतात. नाही असं नाही. मी मगाशी म्हणलं तसं एक मागच्या वर्षभरामध्ये 3-4 केसेस तरी अशा झाल्या की ज्याच्यामध्ये हे पूर्वरूपाच्या अवस्थेत आले, पुढे अटॅक आलेला नाही. एका बाईचा मी स्कॅनही करायला लावला, ती रिलक्टंट होती, पण म्हणलं कर बघूया, आणि चेंजेस आले. तशा अवस्थेत जर राहिली असती अनट्रीटेड तर कदाचित पूर्ण बलाचा पक्षाघाताचा वेग आला असता, कोणी सांगावं. तर त्या दृष्टीने या पूर्वरूपाचाही विचार करायला लागा. कदाचित आपल्याकडे तशा केसेस येतील, आपल्याकडे काही व्यवस्था नाही म्हणून सोडून देऊ नका. त्यांनी स्कॅन करेपर्यंत त्याला हा उपचार तर सांगायला सुरुवात करा की तुम्ही स्कॅन वगैरे करून घ्या, पण मी सांगतो ते सुरू करा. जे तेल असेल ते जेवणाआधी 1-2 चमचे जसं जाईल तसं गरम पाण्याबरोबर घ्यायला लागा. तर आपण एक स्टेप पुढे जाऊ. आता जो विषय आहे की आयुर्वेदाला ऍक्सेप्टन्स आला पाहिजे. आपण त्याच्याकडे गेल्याशिवाय तो येणार नाही. हे सुरू करा
आणि मग तो ऍक्सेप्टन्स येईल. त्याच्या पुढचा विषय आहे वातव्याधीची सामान्य लक्षणं. पुन्हा असंच होतं की आपण विशेष लक्षणांकडेच असतो, सामान्यांकडे लक्षच नसतं आपलं. संधिवात आला की आपण संधिवाताची लक्षणं बघू, पण त्याच्याबरोबर वातव्याधीची काही सामान्य लक्षणं त्या रोगात आहेत का उपलब्ध, उपस्थित, हे कुणी बघायचं. आणि मग त्याच्यामध्ये रोचक माहिती भारतात येते बघा, काय काय वेगळी वेगळी लक्षणं सांगितलेली आहेत. संकोचः पर्वणाम स्तंभो भेदो अस्नाम पर्वणाम अपि. पर्वांचा संकोच होणं, क्लोनिंग, जीर्ण वातविकारांमध्ये घेऊन येतात लोक. म्हणजे गुडघेही दुखतायत आणि पुढे बघावं तर बोटं वाकडी झालेली, हाताची बोटं अशी वाकडी झालेली. आता हे वातव्याधीचं सामान्य लक्षण म्हणून मी विचारात घ्यायचंय का नाही घ्यायचंय, का फक्त त्याच्या गुडघ्याची चिकित्सा करायची. तर अशी लक्षणं ह्याच्यामध्ये आहेत. पर्वस्तंभ, काही काही लोक सांगतात बघा की हे बोट माझं सरळच होत नाही, एखादंच बोट असतं असं, त्या पर्वाच्या ठिकाणी स्तंभ झालेला असतो. प्रत्येक वेळेला आघाताची हिस्ट्री असेल असं नाही, निजदोषांनी सुद्धा हे होऊ शकतं. तर त्याचा विचार करायला लागा, ह्या गोष्टी नोंदवायला लागा. आधी केस टेकिंग मध्ये तरी नोंदल्या जाऊ दे की संधिगत वाताच्या विशेष लक्षणांबरोबर मला वातव्याधीची त्याच्यामध्ये ही सामान्य लक्षणं मिळाली बाबा, असं तरी जमा होऊ दे. तर ती दिसतात बऱ्याचदा, आणि पण ती वातव्याधीची लक्षणं सामान्य म्हणून आपण नोंदवतच नाही. आपलं सगळं लक्ष असतं ते गुडघ्यावर. तर तसं करू नका. तर आपल्याला काही नवीन गोष्टी समजायला लागतील. आपल्याच लक्षणांचा अभ्यास आपला वाढेल, चांगला होईल. आपल्याकडे सिम्पटोमॅटॉलॉजी ही खूप चांगल्या आणि वेगळ्या पद्धतीने सांगितलेली आहे, तसा आपण विचारच करत नाही. त्या पद्धतीने तिचा अभ्यासच होत नाहीये. आणि त्याच्यामधले हे काही दाखले की सामान्य लक्षणं विचारली तर कोणाला पटकन सांगता येत नाहीत, पण विशेष वातव्याधीची लक्षणं विचारा सांगतील. बरं, ही सुरुवातीलाच चरकांनी वातव्याधीच्या अध्यायामध्ये चिकित्सा अध्याय सुरू करतानाच सांगितली. पहिल्यांदा सामान्य हेतू सांगितले, मग सामान्य लक्षणं सांगितली. म्हणजे ग्रंथकार विसरलेला नाहीये, आपल्याकडून नजर अंदाज झालेली गोष्ट आहे ती. तर त्याच्यावर विचार करायला लागा. लोमहर्ष, प्रलाप, पाणी पृष्ठ, शिरोग्रह, अशा प्रकारची लक्षणं सामान्य वातव्याधीची लक्षणं म्हणून सुद्धा येऊ शकतात. अनेक प्रकारे आपण तपासून बघतो, काही दुसरे दोषांचे हेतू बितू मिळत नाहीत, पण पेशंट सांगतो की माझं डोकं ना गच्च धरल्यासारखं होतं. आता हे लक्षण मी वातव्याधीचं सामान्य लक्षण म्हणून धरावं का नाही? जर मला त्याच्यामध्ये वातव्याधीच्या किंवा वाताच्या प्रकोपाचे हेतू मिळत असतील तर नक्कीच पकडायला पाहिजे. प्रत्येक वेळेला काय त्याला स्कॅनला पाठवायची गरज नाहीये. क्लिनिकली सुद्धा आम्ही डायग्नोज करून त्याची चिकित्सा करू शकतो का नाही, तर तशी शक्यता आहे. खांज, पांगुल्य, कुब्जता हे वेगळे व्याधी म्हणूनही वर्णन केलेले आहेत, पण सामान्य व्याधींमध्येही लक्षणं आलेली आहेत. खंजत्व येणं, पांगुल्य येणं, कुब्जता, कुबड येणं, पाठ अशी वाकलेली असते, विशेषतः म्हातारपणामध्ये येणारा विकार आहे. लक्षणाने पीडित असतो असं नाही, पण असा काही काही वेळेला अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस वगैरे अशा ज्या आत्ताच्या ज्या घटना येत आहेत समोर, त्याच्यामध्ये अशा प्रकारचा विचार करावा लागेल. कारण तिथं पेशंट सफरिंग असतो. वयामानाप्रमाणे बाक आला तर तो काय चिकित्सेला जात नाही, ते आता असंच. पण ज्याला तसं नाही झालेलं तो तुमच्याकडे येणार आहे. मग त्याची चिकित्सा जर तुम्हाला करायची असेल, काय करायची ती पुढे येईल, चिकित्सेचा विषय सुरू होईल त्यावेळेला घेतो त्याच्याकडे. गर्भ, शुक्र, रजोनाशः, हायलाइट मला ही गोष्ट करायची. सामान्य वातव्याधीचं लक्षण म्हणून ह्या लक्षणांचा विचार होत नाही. गर्भनाश, शुक्रनाश आणि रजोनाश वाताच्या प्रकोपामुळे झालेले असू शकतात किंवा त्याच्यातून आलेली अवस्था असू शकते. सगळं लक्ष बाकीकडे असतं. रज म्हणलं की रसाचं, रक्ताचा विचार वगैरे सगळं आहे, आणि मग त्याची सगळी चिकित्सा होऊन काही झालेलं नाही, म्हणून मग 4 बस्ती दिल्या आणि ते झालं की बरं, तिला पाळी यायला लागली. म्हणजे होतं कशाचं? वाताचं. तर रजोनाश सुद्धा होऊ शकतो, विषमोपचाराने होऊ शकतो. आता मॅडमकडे एक केस होती, 8 महिने त्या बाईला पाळीच नाही. मॉडर्न कडून आलेली केस आहे. जे काही निसर्ग होता तिचा तो पूर्ण त्या डॉक्टरांनी वगैरे चिकित्सा अशा काही केल्या की तो झोपला, जाणीवच नाही तिला.
जवळपास 6 ते 8 महिन्याच्या चिकित्सेनंतर आता तिच्या 3 पाळ्या व्यवस्थित आल्या. विचार करायला नको, वेगळ्या पद्धतीनेच केला तरच सुटेल ही केस. आणि ते काय करत होते, दर महिन्याला तिला विड्रॉल ब्लिडिंगसाठी गोळ्या द्यायचे, पाळी यायची. या रजोनाशाच्या आतमध्ये आपल्याला एक उपलक्षणाने विचार करायला लागेल, आर्तवनाश. कारण दोन्ही सायकल्स बिघडू शकतात वाताच्यामुळे, कारण हा आपणाच्या अखत्यारीतला विषय आहे. आणि म्हणून वातव्याधीचे सामान्य लक्षणात सांगितलेलं आहे. हे वातव्याधीचं सामान्य लक्षण म्हणून आपल्या गावी नसतो. म्हणून संहिता पुन्हा पुन्हा वाचायला लागतात. पुन्हा पुन्हा अशा गोष्टी वाचायला लागतात त्यावेळेला तुम्हाला स्वतःला 440 व्होल्टचे झटके बसतात. और हे इथं सांगितलंय, आणि मग विचार चक्र सुरू होतं, का सांगितलं असेल. मग त्याचा विचार सुरू करा उलटा. पण असे झटके बसू द्या आधी. आपण ते एकदा कधीतरी शिकलो आणि नंतर बंद करून ठेवून दिलंय. पुन्हा पुन्हा त्याला जातच नाही होत, त्याच्याकडे बघतच नाही होत. आणि म्हणून आमची अवस्था तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकल अशी झाली आहे. काखेत कळसान गावाला वळसा. म्हणून पुन्हा संहितेकडे जायला लागणार आहे. आणि अशा अनेक गोष्टी समोर येतात. मग स्पंदन, गात्रसुप्तता, भेद, तोद, आरती, किती व्हरायटीची लक्षणं आलेली आहेत बघा. वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. आणि आयुर्वेदिक त्रिस्कंद कोशावर काम करत असताना या गोष्टींचा एक वेगळं दालन समोर आलं की वाताचे शूल असं आपण म्हणतो, नाही वातात विना शूलम. पण शूलाचेच किती प्रकारे वर्णन आपल्याकडे आलंय. तोद, भेद, स्फुरण, भंजन वेगवेगळं आहे. एका ठिकाणचा शूल दुसऱ्या ठिकाणसारखा नाही वर्णन केलेला. पोटातला शूल आहे अनाहासारखा, तो ऊर्ध्वाधो वातरोधेनं सांगितलाय. साटोपमत्युग्ररुजम आधमान मुदरे भृशम ऊर्ध्वाधो वातरोधेनं तमानाहम प्रत्यक्षते. संधीमध्ये सांगितताना काय सांगितलं, संधिगत वातात प्रसारणा कुंचनयोः प्रवृत्तींच संवेदना विशिष्ट आहे. प्रसारण आकुंचन जेव्हा संधीचं होतं तेव्हाच वेदना होते, एरवी बसल्या ठिकाणी वेदना होत नाही. पुढे वातरक्तामध्ये वेदना सांगताना सांगितली स्फुटंती व असे संधय. हा आतमध्ये छोटे छोटे बॉम्बस्फोट होत आहेत असं वाटतं. खूप तीव्र शूल. या शूलाच्या डिग्रीज आहेत. ही शूलाचं स्वरूप आहे, हे शूलाचं व्हेरिएशन आहे. किती प्रकार सांगितले. मग त्यांचा आम्ही वेगळ्या पद्धतीने विचार करणार का नाही. वाताच्या प्रकोपाची सामान्य लक्षणं अष्टांग हृदयाच्या 12व्या अध्यायातली आपण पाठ केली असतील कधीतरी बाबा आदमच्या काळात. पुन्हा आठवा, पुन्हा श्रंस व्यास वेधस्वाप साध रुक्तोद भेदनम संगांग भंग संकोच वरत हर्षण तर्षणम कंप पारुष्य सौशीर्य शोषस्पंड नवेष्टनम कर्माणि वायो. किती झाली. केवळ प्रकुपित वाताची कर्म आहेत. एक वेगळा किस्सा सांगतो, ज्यांनी मला ह्या पाठांतराने मला वाचवलं. फायनल इयरची परीक्षा होती चिकित्सेची. ससून हॉस्पिटलला आमच्या अष्टांग आयुर्वेदमध्ये मी BMS केलं आणि MD ला टिळकला होतं. त्यामुळे आमची परीक्षा व्हायची ससून हॉस्पिटलच्या आयुर्वेद वॉर्डमध्ये. त्या बॅचमध्ये माझा शेवटचा नंबर होता आणि बाकीचे सगळे पेशंट जेवढे होते ते देऊन डिस्ट्रीब्यूट करून झाले आणि मला केसच उरली नाही. हे एक केस होती पण कॉम्प्लिकेटेड आहे म्हणून दिली नाही आमच्या इंटरनल सब्जेक्ट एक्सपर्टनी. ते म्हणले तुला थांब OPDची देतो. म्हणलं पेशंट नसला तर मी काय करू. ते शेवटी हा सूर्य हा जयद्रच असते ना परीक्षा ती. म्हणले नाही रे ती डेंजर केस आहे ती नको घेऊस तू. म्हणलं माझं नशीब मी बघतो, द्या तुम्ही काय होईल ते बघू. कारण तसंही आयुर्वेदाचं काम करतो म्हणल्यानंतर मला 6 महिने तुझे राहणार असं त्या दिवसापासून ऐकायला मिळायचं. त्यामुळे एकदा मेलेल्याला काय भय. त्यामुळे मला त्या बाजूनी कधी चिंता नव्हती. आपण पास होणार का नाही हे धरून मी कधी परीक्षाच दिलेली नाही. म्हणलं बघूया काय होईल ते. त्यांनी दिली केस आणि कार्डिओमेगॅली होती त्याला. मी सगळी केस घेतली आणि त्याचं निदान केलं वाताचे हृदरोग. परीक्षकांनी पहिला प्रश्न बेडसाईड ओरलला विचारला, तुम्ही त्यांचा एक्सरे बघितलाय का. म्हणलं हो बघितलाय. म्हणले काय आहे. म्हणलं विकृत वाताचं व्यासकर्म आहे, हृद व्यास आहे. म्हणजे मला काय कार्डिओलॉजी येत होती आणि मी त्याच्यात शिरणारच नाही. मला सॉर्बिट्रेट लिहायला सुद्धा आलं नसतं. तर म्हणून पहिल्यांदा सांगितलं ना की जे काय बोलायचं ते आयुर्वेदावर बोलायचं. 5 मिनिटात ओरल झाली, बाहेर आलो. तोपर्यंत आमचे मास्टर गॅसवर होते. लगेच धरलं. अरे काय झालं. ते मला शास्त्री बुवा म्हणायचे. काय झालं शास्त्री बुवा. म्हणलं काय नाही व्यवस्थित झाली ओरल.
नाही काय विचारलं तुला त्यांनी? त्याचा थोडी मॅसिव्ह कार्डिओमेगॅली होती. मी म्हणलं मी सांगितलं त्यांना हृदयास आहे, वाताच्या हृदरोगाची केस आहे म्हणून वाताच्या हृदरोगाची चिकित्सा झाली. सुटलो म्हणलं, मी पहिला आलो होतो बॅचमध्ये. पहिल्यापासून बाणा हा आहे, आयुर्वेद जिंदाबाद. काय विचारलं की पहिलं आयुर्वेदाचं सांगायचं, मग लागलं तर मॉडर्न. अगदीच सांग बाबा काहीतरी तर मॉडर्नचं बोलायचं, नाही तर बोलायचं नाही. आपला ग्रंथ आपल्याला वाट दाखवतो काय. तर अशा प्रकारच्या विचारांचा अभ्यास करायला लागा. मग ते समजायला लागतं. किती व्हरायटी आलेली आहे त्या सूत्रांमध्ये. स्रंस व्यासापासून सुरू झालेली लक्षणं बघा तुम्ही. वर्त लक्षणाचं वर्णन कसं केलेलं आहे की पिंडीकरणम, हार्डनेस जो येत जातो पुरुषाला, त्याचं वर्णन त्यांनी वर्तः असं केलेलं आहे. हे वाचायला लागतं. म्हणजे टीका वाचल्यानंतर ते आणि स्पष्ट होत जातात कुठल्या लक्षणाचा अर्थ काय केला आहे. 2-2 टीकाकार वेगवेगळे अर्थ करतात, त्यांनी व्हरायटी समोर येते. हे लक्षण असंही समोर येऊ शकतं, असंही समोर येऊ शकतं. हर्षण आहे, तर्षण आहे, ही लक्षणं दिसतात आत्ता. मुंग्या आल्यासारखं वाटणं किंवा झुंझुंडल्यासारखं वाटणं, त्या सगळ्या वेदना प्राथमिक म्हणूनही सांगितलेल्या आहेत दोषांच्या पातळीवर. पुढे व्याधींमध्येही वर्णन केलेलं आहे. तर त्यांचा त्या पद्धतीने अभ्यास व्हायला हवा. लक्षणांचा अभ्यास कमी पडतोय कारण क्लिनिकल एक्सपिरियन्स कमी पडतो. त्या केसचं आयुर्वेदिक इंटरप्रिटेशन कमी पडतं, म्हणून त्याच्याकडे आयुर्वेदाच्या दृष्टीने बघितलं जात नाहीये आणि मग त्याचं एक्झिक्युशन चुकतंय. असा सगळा मामला आहे. त्यामुळे लक्षणांचा अभ्यास आपल्या बाजूने सुरू करा. जे विद्यार्थी दशेत आहेत अजून, त्यांनी पुन्हा पुन्हा लक्षणं वाचायची आणि खाली टीकाकारांनी त्याचा अर्थ काय केलाय तो बघायला लागायचा. आयुर्वेदीय शब्दकोश त्याच्यासाठी वापरा. अभ्यासाचे मार्गही सांगतो जातात. आता हे केल्याशिवाय आपण तयार होणार नाही होत. कोणीतरी सांगितलं आणि आपण तेच धरून बसायचं नाही. टांग्याचे घोडे व्हायचं नाही कधी. लक्षात घ्या, टांग्याच्या घोड्याला असा हे लावलेले असतात झापडं, ते फक्त समोर बघतो नाही. आपण सिंहावलोकन करायचं एखाद्या विषयाचं, संपूर्ण सगळ्या बाजूनी बघायचं आणि मग आपल्याला काही वेगळ्या गोष्टी समजायला लागतील. या लक्षणांचा पुढचा भाग लक्षात घ्या. पंचवायूंची दुष्टी लक्षणं, जशी मगाशी हेतू सांगितले, लक्षणं वेगळी सांगितली अष्टांग हृदयकारांनी. त्याच सूत्रांचा पुढचा भाग आहे की प्राणवायू दुष्ट झाला तर काय काय करतो. कुपितः चक्षुरादीनाम उपघातम प्रवर्तयेत. चक्षुरादी सगळ्या इंद्रियांचा, कारण प्राणाचं कार्य लक्षात घ्या. प्राणोत्र मूर्धगः उरः कंठचरो बुद्धी हृदय इंद्रिय चित्त धृक. सगळ्या इंद्रियांचं धारण करणं प्राणाचं कर्म आहे. पहिल्या वर्षी आपण पाठ केलेलं आहे. त्यामुळे चक्षुरादी सगळ्या इंद्रियांचा उपघात होणं हे प्राणाच्या दृष्टी लक्षणाचं मध्ये येऊ शकतं. इंद्रिय प्रदोषज व्याधींचं वर्णन चरकांनी थोडक्यात तरी केलेलं आहे, गाईडलाईन दिलेली आहे. त्याचा वापर कशा पद्धतीने आपल्याला करता येईल ते आपण बघायला पाहिजे. पक्षाघातामध्ये कर्मेंद्रियाच्या बाजूने त्याचा मी अभ्यास काय केला आणि काय करायला पाहिजे ते सांगतो, पण ह्या बाजूनी बघायला पाहिजे त्याला. इंद्रिय आणि समाश्रित्य प्रकुप्यंती यदा मलाहा उपघात उपतापाभ्याम पीडयंती इंद्रियाणी ते, असं एक सूत्र आहे. चक्रपाणींनी उपघात शब्दाचा अर्थ केलाय उपघातो इंद्रिय नाशः आणि उपताप वैकल्य, विकलता येणं, त्याचं कार्य जे आहे ते बिघडणं. तर त्याचा एक हेतू प्राण असू शकतो आणि प्राणाच्या दृष्टी लक्षणा म्हणून ते येऊ शकतं. पिनस अर्धित त्रुटकास, पिनस का श्वास हे तुम्हाला माहिती आहे, हे प्राणाचे विकार म्हणून आपण धरतो. एक वेगळा विकार तिथं घुसला त्या यादीमध्ये अर्धित. अर्धितामध्ये विशेष करून प्राणाच्या संदर्भामध्ये विचार करणं आवश्यक राहील. उदानाच्या बाबतीमध्ये कंठरोध मनोभ्रंश छर्दी आरोचक पिनस गलगंड जत्रुर्धरोग हे उदानाचे व्याधी म्हणून सांगितले. कंठरोध मनोभ्रंश म्हणजे वेगळे वेगळे लक्षणं येतात बघा. उदानाच्या विकृतीमुळे मनोभ्रंश झालाय असं एखाद्या आयुर्वेदीय वैद्याचं निदान होऊ शकेल का? नाही, तो होऊ शकेल जर तो ह्या मार्गाने गेला आणि संहितेतनं अभ्यास करून त्याला असं व्यवहारामध्ये उदाहरणामध्ये दिसलं की हे त्यांनी झालेलं आहे. मगाशी आपण हेतू बघितले, अतिरुदित अतिहास्यादी. त्याच्यानंतर जर एखाद्याला मानसिक काही लक्षणं दिसायला लागली तर मी असं मानावं का नाही की हे उदानाच्या विकृतीतनं आलेली गोष्ट आहे.
मग मला त्याची उदानाची चिकित्सा करावी लागेल का नाही? मग असं निदान जर मी म्हणलं तर आणि कुणी मला हसलं तर काय मला वाईट वाटायची गरज आहे? उलट हे विशेष निदान आहे. मी असं म्हणतो की आम्ही राजहंस आहोत, आम्ही बदक नाही आहोत. काय ते एका तळ्यात होती बदके पिले सुरेख हे गीत पुन्हा वाचा आणि त्याचं शेवटचं कडवं लक्षात ठेवा कायम. काय की ज्या वेळेला त्याला असं कळेल की तो राजहंस एक, तो आपल्या उत्कर्षाचा दिवस, तिथून आपला उत्कर्ष सुरू होणार. आपण स्वतःला बदक समजतो, जर समजत असू तर तो आपला दोष आहे. आपण राजहंस आहोत, एकमेवा द्वितीय, बाकीची सगळी बदकं आहेत. असा बाणा ठेवा, कारण दुसरे जे करू शकत नाही ते आपण करू शकतोय. तर हे आम्हाला मग सुटायला लागेल. तर मनोभ्रंश हा उदानाच्या विकृतीतनं आलेला असा आमचं निदान होऊ शकतं. व्यानाच्या बाबतीमध्ये लक्षणांमध्ये पहिलं लक्षण आलंय पुंस्त्व भ्रंश. शुक्राच्या गतीचा व्यानाच्या विकृतीशी डायरेक्ट संबंध आहे. सुश्रुतामध्ये असं एक सूत्र आहे, शुक्र दोष प्रमेहास्तु व्यान अपान प्रकोपजाहा. शुक्रदोष आणि प्रमेह, अपान प्रकोपज म्हणून कळतं आपल्याला, बऱ्याचदा आपण तो संबंध लावतो, पण व्यान प्रकोपज पण आहेत हे समजत नाही किंवा ह्याच्याकडे लक्ष नसतं. आणि बऱ्याचदा आजच्या काळामध्ये मेंटल स्ट्रेस, साधक पित्ताच्या विकृती आणि त्याच्यानंतर आलेलं क्लैब्य हे किती कॉमन आहे मला सांगा. मग त्याचा आम्हाला विचार करताना व्यानाचा विचार करायला पाहिजे का नाही? पण चिकित्सेत नक्कीच करायला लागेल. तर त्या दृष्टीने पुंस्त्व उत्साह बलभ्रंश, शोफ चित्तोत्प्लव हे व्यानाचं लक्षण म्हणून घातलं. चित्तोत्प्लव, सैरभैर होणं, गती वाढते. मानस पातळीवरती रजाची गती वाढली की माणूस सैरभैर होतो बघा. त्याला इम्पेटस देणारा शारीर वायू कुठला असेल तर तो व्यान असेल. कारण महाजेव्हा हा कोण आहे? व्यान आहे. सगळ्यात जास्त गती व्यानाची आहे. त्यामुळे चित्त थाऱ्यावर न ठेवणं, उत्प्लवन, तो शब्दच तसा आहे. सैरभैर अवस्था होणं हे व्यानाच्या विकृतीचं लक्षण येतं. कुष्ठ असा सुद्धा लक्षणामध्ये उल्लेख आहे बघा. विसर्प आहे व्यानाच्या दृष्टीतनं. म्हणजे चिकित्सेचा विचार करत असताना अशी काही जर या पद्धतीने अभ्यास करायला लागला तर पेशंट समोर आले तर खरं ह्या व्याख्यानाचं सार्थक झालं. मग तुम्हाला असं वाटेल की अरे आपण पुन्हा एकदा त्याच्याशी नाळ जोडली ना आपली, त्यामुळे आज आपण ही केस सोडवू शकलो जी कुणाकडूनही सुटलेली नव्हती. समानाच्या बाबतीमध्ये शूल गुल्म ग्रहणी पक्वामाशयजान गदान हे बऱ्याचदा कॉमन आपल्या समोर येतात. आपानाच्या बाबतीमध्ये मूत्र शुक्र प्रदोष, पुन्हा बघा शुक्र प्रदोष आपानाशी पण रिलेटेड आहे आणि पुंस्त्व भ्रंश म्हणून व्यानाशी पण रिलेट केला आहे. म्हणजे आता इथून पुढे शुक्राशी संबंधित जेवढ्या केसेस येतील त्यामध्ये आपण व्यान आणि आपानाच्या दृष्टीचे हेतू आणि इतर काही लक्षणं दिसत आहेत का असा अभ्यास सुरू करायचा. आणि हीच प्रॅक्टिस असते हो. आणि ही गोष्ट इतका प्रचंड आनंद देणारी असते. असं काही आपल्याला सापडलं की मग आपला आर्किमिडीज होताना राहणार नाहीये. आपणही युरेका युरेका म्हणून पळत सुटू. आर्किमिडीनीच का पळावं? वैद्यांनी पळावं. फार तर वागवट चरक चरक करत पळू. पण भयंकर आनंद होईल आम्हाला आणि तो आम्हाला वाटेल जगाशी, सांगावं वाटेल 4 लोकांना, अरे मला असं सापडलं. तर अशा प्रकारे जेव्हा तुम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व होता, मी ज्याला पहिल्यांदा म्हणलं की पूर्ण समर्पण पाहिजे त्या विषयाला, तर आपल्याला या गोष्टी जास्त चांगल्या समजायला लागतील. थांबूया.